प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण देचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार म्हणता नाम घेता मरण वेदी भ्यामृतचे श्रवे होता ते बरव्यायचे शकून लाभाचे. अभंग श्री संत तुकाराम महाराजांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या अभंगद्वारा भगवान परमात्म्याचं नाम घेतल्यानंतर जीवनात विशिष्ट प्रकारचं घडून आलेलं परिवर्तन, त्या परिवर्तनाचा निर्देश आपल्या सर्वांसमोर करतायत. त्या अभंगाचा विचार थोड्याशा वेळात करण्यापूर्वी आपला पहिलाच वेळ बराचसा झालेला आहे. अवघे 50 मिनिटं बाकी येतात. असो, फार न लांबवता तसंच फार लवकर न आटोपता आपल्या नेमक्या वेळेत आटोपण्याचा प्रयत्न करूया. मात्र कीर्तनाला आलेल्या सर्व भगवत प्रेमी जनांनी हाताने टाळी वाजवून तोंडाने विठ्ठल विठ्ठल म्हणत जा. आणि कीर्तनातून कोणी उठू नका, कीर्तनात एकमेकाशी कोणी बोलू नका, कीर्तनामध्ये कोणी झोपू नका, कोणी बिडी ओढू नका, तंबाखू खाऊ नका आणि भजन करण्याचा आळस करू नका. तुम्ही सर्व मागच्या मंडळींनी सुद्धा, आता कदाचित तुम्ही म्हणाल आम्ही इकडे नाहीत, आउट ऑफ एरिया नाही, असं काही करू नका. तुम्ही सर्वजण कीर्तनाला आलात. तुम्ही दुसरं आपल्या सर्वांचं मिळून एकच काम, ते म्हणजे ऐकणे आणि भजन करणे. दुसरं काम नाही आता कीर्तनामध्ये. तर आपण सर्वांनी टाळ्या वाजवा आणि विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठ्ठला विठ्ठला आपल्या या कन्नड गावामध्ये भगवत कृपेनं संतवृंदांच्या आशीर्वादाने तुम्हा ग्रामस्थ सज्जनांच्या सहकार्याने सुरू असलेला सप्ताह, या सप्ताहातील एक कीर्तन सेवा आज भगवत चरणारविंदी समर्पित होत आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून अभंगामध्ये तुकाराम महाराज नामाचा महिमा गातात. महत्वाची एक गोष्ट अशी आहे की सप्ताह म्हटलं की या सप्ताहामध्ये नामचिंतन हे मुख्य अंग आहे. सप्ताहामध्ये नामचिंतन नसेल तर तो सप्ताहात सिद्ध होत नाही. सप्ताहामध्ये बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या शास्त्रीय भाषेत बोलायचं ठरलं तर अवांतर प्रयोजन आहेत आणि नामचिंतन हे परम प्रयोजन आहे. म्हणजे ज्या काही गोष्टी असल्यानंतर फक्त त्या वस्तूची शोभा वाढते पण गरज भागत नाही. पण ज्या वाचून गरजच भागलेली आहे त्याला परम प्रयोजन म्हणतात. जे असलं तरी चालेल, नसलं तरी चालतं, त्याला अवांतर प्रयोजन म्हणतात. तसं सप्ताहामध्ये चांगले कीर्तनकार, मोठे मोठे कीर्तनकार असलं तर चांगलेच आहे, आनंदच आहे, ती शोभाच आहे. पण त्यावरूनच सप्ताह आडलाय असं काही नाही. छोटे सामान्य आपणच नवे नवे कीर्तनकार नसताना देखील सप्ताह होऊ शकतो, हे परत लक्षात ठेवा. असं समजू नका की मग कीर्तनकार नसेल मग सप्ताह कसं काय. नाही, सप्ताह या शब्दाचाच अर्थ पुढे मी सांगणारच आहे तुम्हाला, फारच महत्वाचा आहे. त्यामध्ये सप्ताहामध्ये फारच मोठा मंडळ, फ्लॉवर, स्पीकर, डेकोरेशन, लाइटिंग वगैरे असली तरी चालेल. असली तर त्या सप्ताहाची शोभा आहे, जरूर असावी. पण नसली तर त्याच्या वाचून सप्ताह थांबलाय असं नाही. ते देखील सप्ताहाचं मुख्य अंग नाही. सप्ताहामध्ये फारच मोठा शेवटी भंडारा झाला पाहिजे. झाला तर फारच चांगलंय. अन्नदानाच्या विरुद्ध आपण नाही, जरूर व्हावं. पण अन्नदान करण्याची तुमची शक्ती नाही म्हणून सप्ताह करू नये असं मात्र नाही. निवळच अन्नदानावर सप्ताह नाही. एखादा माणूस म्हणाला आमच्या ना इतका मोठा सप्ताह, काय खूप अन्नदान झालं. नुसत्या अन्नदानाने जर सप्ताह ठरवायचा ठरवला तर श्रीमंतांकडे लग्न प्रसंगी देखील भलं मोठं अन्नदान होतंय, मग त्याला तुम्ही सप्ताह हे नाव द्याल का? नुसत्या अन्नदानाने सप्ताह ठरत नाही, मोठ्या कीर्तनकारांनी सप्ताह ठरत नाही, मंडप लाऊड स्पीकर लाइटिंग केली म्हणजेही सप्ताह ठरत नाही. मग सप्ताहाचं जर मुख्य काही अंग असेल तर त्या सप्ताहामध्ये अखंड नामचिंतन होणं, सामुदायिक नामजप होणं, नामचिंतन करणं हे सप्ताहाचं परम प्रयोजन आहे. म्हणून सप्ताह कार्यक्रम पत्रिकेमध्ये या कार्यक्रमाचं शीर्षक जे असतं ना वरती मुख्य मोठं हेडिंग
ते असं असतं, अखंड हरिनाम सप्ताह असं ते हेडिंग असतं. आता ते किती दिवसापुरतं आहे? 7 दिवसाचा आहे सप्ताह. पण कशाचा सप्ताह? हल्ली सप्ताह हा शब्द अनेक ठिकाणी वापरला जातो. कशाचा सप्ताह आहे तुमचा? नाम सप्ताह आहे. अहो पण नाम सप्ताह आहे, पण ते नाम कोणाचं घेणार तुम्ही? तुमच्या घरच्या माणसाचं? निष्ठा नाम सप्ताह जर म्हणतात काही माणसं, नाम सप्ताह आहे. अहो नाम सप्ताह, पण नाम घेणार कोणाचं तुम्ही? मग हरिनाम, हरी परमात्म्याचं नाम जिथे 7 दिवसात उच्चारल्या जातं त्याला म्हणतात सप्ताह. पण ते नामचिंतन तुम्ही किती वेळा घ्याल? नाही, अखंड. हे नामचिंतन 7 दिवसात किती वेळा करायचं नाही, अखंड करायचंय. त्याच्यात खंडना होऊ द्यायची नाही. मग हेच जर या कार्यक्रमाचं शीर्षक असेल अखंड हरिनाम सप्ताह, तर या सप्ताहामध्ये मुख्य अंग कोणतं मान वापराचा? नामचिंतन हे त्यातलं मुख्य अंग आहे. आणि बाकीच्या सर्व वस्तूला गौणत्व आहे. पण बहुअंशी सप्ताहामध्ये त्याच्या उलट दिसतं. नामचिंतनाला गौणत्व देऊन बाकीच्या अवडंबरालाच मुख्य अंग देण्याचा प्रघात आहे. हे सगळं केल्या जातं. पण नेमका विणा वाजवण्याची पाळी आली की पूर्वीच्या काळात नाही का, भीमदादाच्या समकालीन बकासूर नावाचा दैत्य होता. आणि त्या गावातली प्रथा अशी होती की क्रमाक्रमाने पाळीने एक मनुष्य एक रेड्याची गाडी भरून स्वयंपाक नेऊन त्याला नेऊन द्यायचा. माणसासह तो बकासूर खाऊन टाकायचा. मग ज्या माणसाची बकासूरकडे स्वयंपाक घेऊन जाण्याची पाळी ज्या दिवशी असेल त्याला जितकं वाईट वाटत होतं त्याहीपेक्षा सप्त्यात विणा वाजवून वाईट वाटतं मंडळीला. लक्षात येतं का नाही? पाहायचं द्या, सोडून जाऊ द्या. एवढं वाईट वाटतं की त्यांना असं वाटतं बकासूरकडे स्वयंपाक घेऊन जाणं बरं, पण विणा वाजवणं भलतं भारी, अवघड, क्लिष्ट, त्रासदायक. पण खरं म्हणजे त्यालाच महत्व आहे. त्यामुळेच सप्ताहात सिद्ध होतोय किंवा नामचिंतन. गाथा भजनाला माणसं पाहत मी, काही सप्ताहात गाथा भजनच नसतं. असले तर माणसं किती असतात. सप्ताहात पारायण पाहिजे, काही सप्ताहात पारायण नसतं, ज्ञानेश्वरी पारायण. पण काही सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण असेल तर माणसं किती असतात पहा तुम्ही. बरं, प्रवचनाला माणसं कमीच असतात. बरं, नामचिंतन विण्याला तर मग विचारूच नका. इकडे विना वाजवून एखाद्या वैतागलं, त्याच्या पुढचं जर नाही आलं तर शिव्या देण्याचा सपाटा. या गाडवाला काय रोग आला तिकडे काय माहिती. विना वाजवण्याचं काम चालू आहे. ते किती टक्के श्रद्धापूर्वक केल्या जातं तो एक गौण भाग आहे. पण वस्तुतः त्याला खरं महत्व आहे. अखंड नामचिंतन विण्याच्या निमित्ताने व्हावं म्हणून तिथे विण्याची स्थापना करून नामचिंतन होतं. अगदीच व्यवहारिक पण ज्ञानेश्वरीच्या भाषेत बोलतो. व्यवहारिक उदाहरण आहे पण ज्ञानोबारायांनी वर्णन केलेलं आहे. लग्न प्रसंगी मुलीच्या अंगावर बाकीचे दागिने असले तरी चालतील, नसले तरी चालतील, पण मंगळसूत्र मात्र असलंच पाहिजे. बाकीचे दागिने मग त्या व्यायाची श्रीमंती जशी असेल तशी, त्यांनी हुंडात किती घेतला त्यावर ते दागिने करणं अवलंबून असतात. कारण त्याचेच बनवायचे असतात. याजवळ आहे काय दुसरं? तुम्हाला सर्वांना ते माहिती आहे. ते काय फार सांगण्यासाठी मी उभा नाही. व्यवहार सर्वांना ज्ञात आहे. फक्त सिद्धांत गडी उतरण्यासाठी दृष्टांत वापरायचा आहे. त्यापेक्षा फार त्याचा रवंथ करीत बसू नका. म्हणजे हे जसं आहे ना तसं दागिने आहेत. मी तर असं म्हणेन, ज्ञानोबारायांच्या काळामध्ये अशी प्रथा होती की काही गावात आजही असेल नाही असं समजू नका, की लग्न प्रसंगी एखादा मनुष्य आपली अब्रू जाऊ नये यासाठी शेजाऱ्याचे उसने दागिने आणून आपल्या सुनबाईंना सुशोभित करण्याचा प्रयत्न करीत होते. असं जुना काळ ज्ञानोबाराय वर्णन करतायत. मग त्यांनी दुसऱ्याचे दागिने आणले, सुनबाईच्या अंगावरती घातले. सुनबाई मुंबईची मंबादेवी जशी. ज्ञानोबाराय म्हणतात, अंग गोरे आणि तरुणे वरी येईले आहे लेणे. सुंदर सुस्वरूपता आणि त्याच्यावरती दागिन्याची शोभा. मग एकमेकाची शोभा एकमेकाला, स्वरूपाची शोभा अलंकाराला, अलंकाराची शोभा स्वरूपाला. एकमेकाची शोभा वाढली. आणि मग ती मुलगी मनातल्या मनात म्हणू लागली, माझ्या मैत्रिणीचे लग्न या वर्षी झाले, परंतु माझ्या एकाही मैत्रिणीच्या अंगावरती इतके दागिने एकाही सासऱ्याने तिच्या घातलेले. माझा सासरा काही सधन असेल. बर, माझ्या मैत्रिणीच्या वडिलांनी यापेक्षा दुप्पट हुंडा दिला तरी दागिने कमी. माझ्या वडिलांना कसा काय लक्की लागली कमी हुंड्यात इतकं मोठं स्थळ सापडलं. बाबा काय अलंकार आहे, काय दागिने आहेत. मुलीची हौसमौज पुरी झाली. मुलगी सासरी गेली, 2 दिवस राहिली, परत माहेरी आली, परत गेली 8-10 दिवस राहिली. सासरी बुवानी बोलून घेतलं, हे बेबी इकडे. बेबी आणि मामाजी काय म्हणणं आहे, मुली तुझ्या अंगावरचे दागिने आहेत ना त्याला जरा जप, हरवू देऊ नको, हा जाऊ देऊ नको. म्हणे मामाजी हे काय सांगणं झालं. अहो त्या दागिन्याला मी जपणार नाही तर काय. गेल्या 21 वर्षापासून ज्या दागिन्याचं चिंतन करीत होते ते दागिने आज माझ्या अंगावरती आहेत. मी त्याला जपणार नाही. मी लहानशी बालिका आहे, मला त्याचं ज्ञान नाहीये, त्याच्या सुवर्णाचा भाव काय आहे, मग मी जपणार नाही तर काय. पण मी तुम्हाला विचारते, अशी शंका तुम्ही माझ्यासमोर का मांडली. सांगितलं मुली त्याचं एकच कारण, हे जे सर्व दागिने आहेत तुझ्या अंगावरचे हे त्रयस्थांचे दुसऱ्या शेजाऱ्यांचे आणले. तू आपल्या घरची परिस्थिती पाहते ना, आहे का आपली परिस्थिती तशी. हे जे सर्व दागिने आहेत ना हे शेजाऱ्यांचे आहेत, ते तुझ्या अंगावरती घातलेले आहेत. जर एखादा तुझ्याकडून हरवल्या गेला तर परत भरपाई करून देण्याची आपली शक्ती नाहीये, ताकद नाही. यासाठी जरा जप. ही मुलगी एका मिनिटात आईस्क्रीम होते. तिला वाटतं की
आता इथून पुढे दागिने सांभाळते, पण ममत्व सोडून हे सर्व दुसऱ्याचं आहे, आपला याच्यात काही संबंध नाही. मग एक दिवस असा येतो, तो शेजारी मागायला तो कोणता, अहो झाला आता 2 दिवस, आता चोरी, असं तुम्हाला माहिती ना, रियाची आवळी उठलेली आहे, चोर चोरटे, तेव्हा ते आमचं आता परत करा. एके दिवशी त्या बेबीला जवळ बोलावं त्या सासऱ्यांनी आणि सर्व दागिने काढून त्यांना परत करावे. पण त्याच्यातला एक गर्भितार्थ सांगायचा आहे. सर्व दागिने ज्याचे होते त्याला परत केले, पण मंगळसूत्र कोणाला दिलं काढून नाही. सर्व दागिने काढले पण मंगळसूत्र काढलं नाही. मंगळसूत्र म्हणजेच सौभाग्य, बाकीचे दागिने म्हणजे सौभाग्याचं द्योतक नाही, प्रतीक नाही. ते दागिने ते दुसऱ्याचे आणून टाइमपास करून परत येता येतात, पण मंगळसूत्र कोणी काढलं तोडलं, बेबी मंगळसूत्र तोडून दे, ते दुसऱ्याचं घ्यायचं, असं कधी घडेल? असं कधीही घडणार नाही. ते दुसऱ्याचं आणलेलं नाही, ते ओरिजिनल आहे. बाकी सगळं दुसऱ्याचं आणता येतं, हे आपलंच ठेवावं लागतं. दुसऱ्याचं तर दुसरा घेऊन जाईल, हे आपलंच पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. तसं ज्ञानोबारायांची ओवी आहे. ज्ञानोबा म्हणतात, आगात जायाचे जैसे लेणे, ते अंगावरी आहाचे वाणे, तैसे देह धरणे उदास तयाचे. जायाचे जैसे लेणे म्हणजे दुसऱ्याचं लेणं आपल्या अंगावर आहे, ते शेजाऱ्याचं असल्यामुळे ते जाणार आहे, पण टाइमपास अशी शोभा आहे. तसं सप्ताहामध्ये बाकीचे सर्व कार्यक्रम हा टाइमपास शोभेचा भाग आहे, पण याच्यातलं मुख्य अंग म्हणजे मंगळसूत्र, नामचिंतन आहे. विठ्ठला विठ्ठला ते तुमचंच असावं आणि ते कायम असावं, ते उष्ण चालणार नाही. नाही ते आज माझी विण्याची पाळी, घे 5 रुपये वाजोवर माझ्या वाटतं. आज विना वाजेल प्रहरा होईल, पण त्याचं पुण्य तुम्हाला मिळणार नाही. म्हणून आम्ही विनोदाने नवी वस्तुस्थितीच आहे. काही गोष्टी दुसऱ्याकडून करायच्या असतात, पण काही गोष्टी ज्याच्या त्यांनीच करायच्या असतात. त्याचा मी श्लोकही सांगेल. विवेक चुडामणी मध्ये आद्यगुरु श्री शंकराचार्यांनी सांगितले, काही गोष्टी दुसऱ्याकडून करून घेतल्या तर चालतात. उदाहरणार्थ, तुमच्या डोक्यावरती एखादी मोळी आहे, बोझ आहे, ओझ आहे कसलं तरी, ते ओझ, तो बोजा, ती मोळी एखाद्या वेळेला हे हो हे इकडे रे मला भार होतोय, ओझ होतं, ही मोळी एवढी माझ्या ऐवजीतून येऊन टाक बरं, शक्य आहे. हे दुसऱ्याकडून काम करून घेता आलं. पण दुसऱ्या वेळेला त्याला खरोखरच भूक लागली, अन्न पाण्या वाचून प्राण व्याकुळ झाला, हे भाऊ इकडे बरं काय तू माझ्यावरचं जेवण कर बरं, आता चालेल का? मी श्लोक सांगतो तुम्हाला. मस्तकान्यस्त भारादेर दुःखमन्यर निवार्यते. धरता फक्त क्षुधाधिकृत दुःखंतो विनाश्वेन न केनश्चित. अर्थ कळला का? मस्तकान्यस्त भारादेर दुःखमन्यर निवार्यते. मस्तकावर होणारा भार दुसऱ्याकडून ते दुःख निवारण करता येईल, पण क्षुधाधिकृत दुःखंतो विनाश्वेन न केनश्चित. बाबा शास्त्रकार म्हणतात, क्षुधेचं जे दुःख आहे, भूक लागलेलं जे दुःख आहे, ते मात्र ज्याचं त्यांनी जेवण करून दूर केलं पाहिजे, त्रयस्थानी जेवण करून याच्या क्षुधेचं दुःख निवारण होणार नाही. हे जसं आहे तसं विना ज्याचा त्यांनीच वाजवला पाहिजे, दुसऱ्या तिसऱ्याला सांगून चालणार नाही. मांडी घाला, विठाल 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 आणि म्हणा खरं विठाल विठाल. मी कशा करता एवढी प्रस्तावना करतोय, जरा नीट ऐका. सप्ताहामध्ये नामचिंतन होणं अत्यावश्यक आहे, आणि त्याच्यासाठी जे वातावरण आहे, काय चालू आहे तुमच्याकडे सांगा बघा रे. वातावरणाशिवाय मनुष्य कोणत्याही गोष्टीत प्रवृत्त होत नाही. एखाद्या माणसाला जर म्हटलं, बाबा 2-4 उड्या मारा, थोडं तुझं डोकं घेईल उड्या मारा, माझं वय काय काय काय, पण तोच माणूस वरात निघू द्या आणि एकदा तो 40 गावचा बँड पाहिजे, मग प्रसिद्धी पावलेला, बक्षीसपत्र संपादन केलेला, आणि एकदा त्यांनी पोपटाचं गाणं लावू द्या, आणि मग म्हातारा 3-3 जणाला आठवण आहे झालं. याचं कारण काय? वातावरण तसं तयार झालं, त्या वातावरणात तो विलीन होतो. नाहीतर ह्या मंडळीचा चांगला उपयोग आपण डोळ्यांनी पाहतो ना. लग्नामध्ये यांचा चांगला उपयोग होतो. नवरदेव नवरीचं भवितव्य धोक्यात घालणे, लग्न मुहूर्त, लग्न वेळ टाळणे, नाचण्यात टाइमपास करणे, या गोष्टी तुमच्याकडे बऱ्याचशा अजून कमी आहेत. काही काही भागात इतक्या त्या गोष्टीला महत्व दिलं जातं. 12 वाजेचं लग्न 3 वाजून 57 मिनिटांनी लागतं. नाविलाज आहे. मग तर शहाणे माणसं सांगायला गेले, अरे तुम्हाला काय बाजूला लग्न काय बार होतं का? म्हणजे याचा अर्थ नाचण्यासाठी नाचणं वगैरे हा आनंद जरूर असावा, परंतु तो वेळेच्या आत असावा. जर लग्न घटिका टळली, ब्राह्मण बुवा तिकडे ओरडतोय, आता सावधान घटिका संपूर्ण आले भरून. ब्राह्मण बुवा सांगताय, सावधानतेची पूर्ण वेळ आता भरून आलेली आहे, आता वेळ टाळू नका. जर वेळ टाळली तर काय होतं? रामायण वाचला असेल तर लक्षात येईल. रामायणात एक शास्त्रकर्त्यांनी प्रश्न विचारलाय, वशिष्ठ मुनी सारख्यांनी जर रामप्रभूला गादीवर बसण्याचा मुहूर्त काढून दिला, तर त्याच रामप्रभूला राजगादी टाकून अरण्यात का जावं लागलं सांगा? वशिष्ठम दत्त लग्नांच्या रामकिम रमते वन. वशिष्ठ मुनी सारख्यांनी जर कुंडली तयार केली, मुहूर्त काढून
ते हेडिंग असतं. आता ते किती दिवसापुरतं आहे? 7 दिवसाचा आहे सप्ताह. पण कशाचा सप्ताह? हल्ली सप्ताह हा शब्द अनेक ठिकाणी वापरला जातो. कशाचा सप्ताह आहे तुमचा? नाम सप्ताह आहे. अहो पण नाम सप्ताह आहे, पण ते नाम कोणाचं घेणार तुम्ही? तुमच्या घरच्या माणसाचं? निष्ठा नाम सप्ताह जर म्हणतात काही माझं नाम सप्ताह आहे, अहो नाम सप्ताह, पण नाम घेणार कोणाचं तुम्ही? मग हरिनाम, हरी परमात्म्याचं नाम जिथे 7 दिवसात उच्चारलं जातं त्याला म्हणतात सप्ताह. पण ते नामचिंतन तुम्ही किती वेळा घ्याल? नाही, अखंड. हे नामचिंतन 7 दिवसात किती वेळा करायचं नाही, अखंड करायचं आहे. त्याच्यात खंडना होऊ द्यायची नाही. मग हेच जर या कार्यक्रमाचं शीर्षक असेल अखंड हरिनाम सप्ताह, तर या सप्ताहामध्ये मुख्य अंग कोणतं मान वापराचा? नामचिंतन हे त्यातलं मुख्य अंग आहे. हो, आणि बाकीच्या सर्व वस्तूला गौणत्व आहे. पण बहुअंशी सप्ताहामध्ये त्याच्या उलट दिसतं. नामचिंतनाला गौणत्व देऊन बाकीच्या अवडंबरालाच मुख्य अंग देण्याचा प्रघात आहे. हे सगळं केलं जातं. पण नेमका विना वाजवण्याची पाळी आली की पूर्वीच्या काळात नाही का, भीमदादाच्या समकालीन बकासूर नावाचा दैत्य होता. आणि त्या गावातली प्रथा अशी होती की क्रमाक्रमाने पाळीपाळीने एक मनुष्य एक रेड्याची गाडी भरून स्वयंपाक घेऊन त्याला नेऊन द्यायचा. माणसासह तो बकासूर खाऊन टाकायचा. मग त्या माणसाची बकासूरकडे स्वयंपाक घेऊन जाण्याची पाळी ज्या दिवशी असेल त्याला जितकं वाईट वाटत होतं त्याहीपेक्षा सप्त्यात विना वाजवून वाईट वाटतं मंडळी. लक्षात येतं का नाही? पहा, नाही तर त्या सोडून जाऊ द्या. एवढं वाईट वाटतं की त्यांना असं वाटतं बकासूरकडे स्वयंपाक घेऊन जाणं बरं, पण विना वाजवणं भलतं भारी. अवघड, क्लिष्ट, त्रासदायक, पण खरं म्हणजे त्यालाच महत्व आहे. त्यामुळेच सप्ताहात सिद्ध होतोय किंवा नामचिंतन. गाथा भजनाला माणसं पाहत, काही सप्ताहात गाथा भजनच नसतं. असलं तर माणसं किती असतात? सप्ताहात पारायण पाहिजे, काही सप्ताहात पारायण नसतं, ज्ञानेश्वरी पारायण. पण काही सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण असेल तर माणसं किती असतात पहा तुम्ही. बरं, प्रवचनाला माणसं कमीच असतात. बरं, नामचिंतन विण्याला तर मग विचारूच नका. इकडे विना वाजवून एखादं ते वैतागलं, त्याच्या पुढचं जर नाही आलं तर शिव्या देण्याचा झपाटा. या गावाला काय रोग झाला तिकडे काय माहिती. विना वाजवण्याचं काम चालू आहे. ते किती टक्के श्रद्धापूर्वक केल्या जातं तो एक गौण भाग आहे. पण वस्तुतः त्याला खरं महत्व आहे. अखंड नामचिंतन विण्याच्या निमित्ताने व्हावं म्हणून तिथे विण्याची स्थापना करून नामचिंतन होतं. अगदीच व्यवहारिक पण ज्ञानेश्वरीच्या भाषेत बोलतो. व्यवहारिक उदाहरण आहे, पण ज्ञानोबारांनी वर्णन केलेलं आहे. लग्न प्रसंगी मुलीच्या अंगावर बाकीचे दागिने असले तरी चालतील, नसले तरी चालतील, पण मंगळसूत्र मात्र असलंच पाहिजे. बाकीचे दागिने मग त्या व्यायाची श्रीमंती जशी असेल तशी, त्यांनी हुंडात किती घेतला त्यावर ते दागिने करणं अवलंबून असतात. कारण त्याचेच बनवायचे असतात. याजवळ आहे काय दुसरं? तुम्हाला सर्वांना ते माहिती आहे. ते काय फार सांगण्यासाठी मी उभा नाही. व्यवहार सर्वांना ज्ञात आहे. फक्त सिद्धांत गडी उतरण्यासाठी दृष्टांत वापरायचा आहे. त्यापेक्षा फार त्याचा रवंत करीत बसू नका. म्हणजे हे जसं आहे ना तसं दागिने आहेत. मी तर असं म्हणेन, ज्ञानोबारायांच्या काळामध्ये अशी प्रथा होती की काही गावात आते असेल नाही असं समजू नका, की लग्न प्रसंगी एखादा मनुष्य आपली अब्रू जाऊ नये यासाठी शेजाऱ्याचे उसने दागिने आणून आपल्या सुनबाईला सुशोभित करण्याचा प्रयत्न करीत होते. आता जुना काळ ज्ञानोबाराय वर्णन करतायत. मग त्यांनी दुसऱ्याची दागिने आणले, सुनबाईच्या अंगावरती घातले. सुनबाई मुंबईची मंबादेवी जशी. ज्ञानोबाराय म्हणतात, अंग गोरे आणि तरुणे वरी लिहिले आहे देणे. सुंदर सुस्वरूपता आणि त्याच्यावरती दागिन्याची शोभा. मग एकमेकाची शोभा एकमेकाला, स्वरूपाची शोभा अलंकाराला, अलंकाराची शोभा स्वरूपाला. एकमेकाची शोभा वाढली आणि मग ती मुलगी मनातल्या मनात म्हणू लागली, माझ्या मैत्रिणीचे लग्न या वर्षी झाले, परंतु माझ्या एकाही मैत्रिणीच्या अंगावरती इतके दागिने एकाही सासऱ्याने तिच्या घातले नाही. माझा साजरा काय सधन असेल. बर, माझ्या मैत्रिणीच्या वडिलांनी यापेक्षा दुप्पट हुंडा दिला तरी दागिने कमी. माझ्या वडिलांना कसा काय लटकी लागली बातमी. कमी हुंड्यात तितकं मोठं स्थळ सापडलं. बाबा काय अलंकार आहे, काय दागिने आहे. मुलीची हौसमौज पुरी झाली. मुलगी सासरी गेली, 2 दिवस राहिली, परत माहेरी आली, परत गेली 8-10 दिवस राहिली. सासरी बुवानी बोलून घेतलं, हे बेबी इकडे. बेबी आणि मामूजी काय म्हणणे, मुली तुझ्या अंगावरचे दागिने आहेत ना त्याला जरा जप हरवू देऊ नको, हा जाऊ देऊ नको. म्हणे मामूजी हे काय सांगणार? अहो त्या दागिन्याला मी जपणार नाही तर काय. गेल्या 21 वर्षापासून ज्या दागिन्याचं चिंतन करीत होते ते दागिने आज माझ्या अंगावरती आहेत. मी त्याला जपणार नाही. मी लहानशी बालिका आहे, मला त्याचं ज्ञान नाहीये, त्याच्या सोडण्याचा भाव काय आहे, मग मी जपणार नाही तर काय. पण मी तुम्हाला विचारते, अशी शंका तुम्ही माझ्यासमोर का मांडली? सांगितलं मुली त्याचं एकच कारण, हे जे सर्व दागिने आहेत तुझ्या अंगावरचे हे त्रयस्थांचे दुसऱ्या शेजाऱ्यांचे आणले. तू आपल्या घरची परिस्थिती पाहते ना, आहे का आपली परिस्थिती कशी? हे जे सर्व दागिने आहेत ना हे शेजाऱ्यांचे आहेत, ते तुझ्या अंगावरती घातलेले आहेत. जर एखादा तुझ्याकडून हरवला गेला तर परत भरपाई करून देण्याची आपली शक्ती नाहीये, ताकद नाही. यासाठी जरा जप. ही मुलगी एका मिनिटात आईस्क्रीम होते. तिला वाटतं की आता इथून पुढे दागिने सांभाळते, पण ममत्व सोडून हे सर्व दुसऱ्याचं आहे, आपला याचा काही संबंध नाही.
मग एक दिवस असा येतो तो शेजारी मागायला तो बोलला अहो झाला आता 2 दिवस आता सूर्य आता तुम्हाला माहिती ना ही अशी अवैर उठलेली आहे चोर चोरटे तेव्हा ते आमचं आता परत करा. एके दिवशी त्या बेबीला जवळ बोलवावं त्या सासऱ्यांनी आणि सर्व दागिने काढून त्यांचे त्यांना परत करावे. पण त्याच्यातला एक गर्भितार्थ सांगायचा आहे. सर्व दागिने ज्याचे होते त्याला परत केले पण मंगळसूत्र कोणाला दिलं काढून नाही. सर्व दागिने काढले पण मंगळसूत्र काढलं नाही. मंगळसूत्र म्हणजेच सौभाग्य. बाकीचे दागिने म्हणजे सौभाग्याचं द्योतक नाही प्रतीक नाही. ते दागिने ते दुसऱ्याचे आणून टाइमपास करून परत येता येतात पण मंगळसूत्र कोणी काढलं तोड बेबीच मंगळसूत्र तोडून दे दुसऱ्याच घ्यायचं असं कधी घडेल असं कधीही घडणार नाही. ते दुसऱ्याचं आणलेलं नाही ते ओरिजिनल आहे. बाकी सगळं दुसऱ्याचं आणता येतं हे आपलंच ठेवावं लागतं. दुसऱ्याचं तर दुसरा घेऊन जाईल हे आपलंच पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. तसं ज्ञानोबारायांची ओवी आहे. ज्ञानोबा म्हणतात आगात जायाचे जैसे लेणे ते अंगावरी आहात वाणी तैसे देह धरणे उदास तयाचे जायाचे जैसे लेणे. म्हणजे दुसऱ्याचं लेणं आपल्या अंगावर आहे ते शेजाऱ्याचं असल्यामुळे ते जाणार आहे पण टाइमपास अशी शोभा आहे. तसं सप्ताहामध्ये बाकीचे सर्व कार्यक्रम हा टाइमपास शोभेचा भाग आहे. पण याच्यातलं मुख्य अंग म्हणजे मंगळसूत्र नामचिंतन आहे. विठ्ठला 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 ते तुमचंच असावं आणि ते कायम असावं. ते उसणं चालणार नाही. रे आज माझी वियाची पाळी हे बाजू वाजोवर माझ्या वाटतं आज विना वाजेल प्रहरा होईल पण त्याचं पुण्य तुम्हाला मिळणार नाही. म्हणून आम्ही विनोदाने नवी वस्तुस्थितीच आहे. काही गोष्टी दुसऱ्याकडून करायच्या असतात पण काही गोष्टी ज्याच्या त्यानेच करायच्या असतात. त्याचा मी श्लोकही सांगेल. विवेक चुडामणीमध्ये अतिवृत्ती शंकराचार्यांनी सांगितले काही गोष्टी दुसऱ्याकडून करून घेतल्या तर चालतात. उदाहरणार्थ तुमच्या डोक्यावरती एखादी मोळी आहे बोजा आहे ओझं आहे कसलं तरी ते ओझं तो बोजा ती मोळी एखाद्या वेळेला हे हो हे इकडे मला भार होतोय ओझं होतं ही मोळी एवढी माझ्या ऐवजी तू येऊन टाक बरं शक्य आहे. हे दुसऱ्याकडून काम करून घेता आलं. पण दुसऱ्या वेळेला त्याला खरोखरच भूक लागली अन्न पाण्या वाचून प्राण व्याकुळ झाला हे भाऊ इकडे बस काय तू माझ्यावरचं जेवण कर बरं आता चालेल का. मी श्लोक सांगतो तुम्हाला मस्तकान्यस्त भारादेर दुःखमन्य निवार्यते फक्त क्षुधाधिकृत दुःखम तो विनाशवेन नचे नसते. अर्थ कळला का. मस्तकान्यस्त भारादेर दुःखमन्य निवार्यते मस्तकावर होणारा भार दुसऱ्याकडून ते दुःख निवारण करता येईल पण क्षुधाधिकृत दुःखम तो विनाशवेन नके नसते. बाबा शास्त्रकार म्हणतात क्षुधेचं जे दुःख आहे भूक लागलेलं जे दुःख आहे ते मात्र त्याचं त्यांनीच जेवण करून दूर केलं पाहिजे. त्रयस्थानी जेवण करून याच्या क्षुधेचं दुःख निवारण होणार नाही. हे जसं आहे तसं विना ज्याचा त्यांनीच वाजवला पाहिजे दुसऱ्या तिसऱ्याला सांगून चालणार नाही. मांडी घाला विठाल 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 आणि म्हणा सगळे विठाल विठाल. मी कशा करता एवढी प्रस्तावना करतोय जरा नीट ऐका. सप्ताहामध्ये नामचिंतन होणं अत्यावश्यक आहे आणि त्याच्यासाठी जे वातावरण आहे काय चाललंय तुमच्या दृश्य शांत बघा रे. वातावरणाशिवाय मनुष्य कोणत्याही गोष्टीत प्रवृत्त होत नाही. एखाद्या माणसाला जर म्हटलं बाबा दोन चार उड्या मारा तुझं डोकं फिरलं उड्या मारा माझं वय काय 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 पण तोच माणूस वरात निघू द्या आणि एकदा तो 40 गावचा बँड पाहिजे मग प्रसिद्धी पावलेला बक्षीसपत्र संपादन केलेला आणि एकदा त्यांनी पोपटाचं गाणं लावू द्या आणि मग म्हातारा 3 जणाला आपण हे आलं. याचं कारण काय वातावरण तसं तयार झालं. त्या वातावरणात तो विलीन होतो. नाहीतर ह्या मंडळीचा चांगला उपयोग आपण डोळ्याने पाहतो ना. लग्नामध्ये यांचा चांगला उपयोग होतो. नवरदेव नवरीचं भवितव्य धोक्यात घालणे लग्न मुहूर्त लग्न वेळ टाळणे नाचण्यात टाइमपास करणे या गोष्टी तुमच्याकडे बऱ्याचशा अजून कमी आहे. काही काही भागात इतक्या त्या गोष्टीला महत्व दिलं जातं. 12 वाजेचं लग्न 3 वाजून 57 मिनिटांनी लागतं. नाविलाज आहे. मग तर शहाणे माणसं सांगायला गेले अरे तू मार्ग आहे बाजूला वाजव लग्न काय बार होतं का. म्हणजे याचा अर्थ नाचण्यासाठी नाचणं वगैरे हा आनंद जरूर असावा परंतु तो वेळेच्या आत असावा. जर लग्न घटिका टळली ब्राह्मण बुवा तिकडे ओरडतोय आता सावधान घटिका संपूर्ण आधी भरून. ब्राह्मण बुवा सांगताय सावधानतेची पूर्ण वेळ आता भरून आलेली आहे. आता वेळ टाळू नका. जर वेळ टाळली तर काय होतं. रामायण वाचला असेल तर लक्षात येईल. रामायणात एक शास्त्रकर्त्यांनी प्रश्न विचारलाय वशिष्ठ मुनी सारख्यांनी जर रामप्रभूला गादीवर बसण्याचा मुहूर्त काढून दिला तर त्याच रामप्रभूला राजगादी टाकून अरण्यात का जावं लागलं सांगा. वशिष्ठ दत्त लग्नांच्या रामकिम रमतेवन
वशिष्ठ मुनी तारख्याने जर कुंडली तयार केली, मुहूर्त काढून दिला, तर रामप्रभू राजगादीवर बसण्याऐवजी अरण्यात का जावं लागलं? मग किं कुर्वंती शुभाग्रह, मग शुभग्रह जे मानायचे अशुभ ग्रह मानायचे, त्याचा अर्थ नेमका काय होतो? त्याचं उत्तर एकच आहे की शुभग्रह शुभ आहेतच, ते शुभ कार्य जरूर करतात. पण एक आहे, वशिष्ठ मुनींनी राजा दशरथांना वाळणी दिली होती. लक्षात ठेवा, राम गादीवर बसणार, हा आनंद अयोध्यावासियांना होणार, तो आनंद क्रियेत साकार करण्यासाठी लोक टाइमपास करणार, आणि रामप्रभूचा मुहूर्त टळला तर संकट ओढवेल, याची जरा खबरदारी बाळगा. हे सर्व झालं, पण लोकांपुढे काही चाललं नाही. शेवटी मुहूर्त टळला आणि काही रडायला सुरुवात केली, रामप्रभू अरण्यात पाठवले. मग रामप्रभूचा मुहूर्त टळल्यामुळे जर गादीऐवजी अरण्यात जावं लागतं, तर तुम्ही आम्ही कुठले कोण लग्नात 4-4 तास उशिरा करू लागलो तर का नाही घटस्फोट, जाळपोट, विष बाधा, काय लाग भानगडी. विठला 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 म्हणजे मुद्दा असा आहे, लग्नामध्ये देखील मंगलाष्टक म्हणजे टाइमपास आहे का? मंगलाष्टक म्हणजे पूर्ण नवरदेव नवरीला उपदेश आहे. आज तुम्ही एका विशिष्ट आश्रमात पदार्पण करतायत, तेव्हा तुमच्या जबाबदाऱ्या काय त्या समजून घ्या. मंगलाष्टक म्हणजे उपास्य दैवत, कुलदैवत, इष्ट देवतेचं स्मरण करून त्यांना एक ग्रसाश्रमी बनवायचं, ते वर्म आहे. पण लग्नाला आलेल्या लोकांचं किती जणांचा लक्ष असतं मंगलाष्टक? नवरदेव नवरी तिकडे घ्या, अक्षता इकडे घेतात, गप्पा मारणं सुरू, बिड्याचे पुढे खपवणं सुरू, पुड्या काढून तंबाखू घोळणं सुरू, तपास नाही, ज्याच्यासाठी आले ते मुख्य काम बाजूला. काय सांगावं, काही जणांच्या तर पहिल्या सपाट्यातच अक्षता संपतात. 4 मंगलाष्टक तसेच शिल्लक पुन्हा. मग ताडपत्तीवरच्या गोळा करायच्या आणि फेकायच्या, अशी स्थिती आहे. अगदी तुम्ही जवळून जरा बारकाईनं पहा, असे सेम कंडिशन, काही फरक नाही याच्यात. मी बोलतो याच्यात असंच आहे. मग लग्नात खरं म्हणजे कशासाठी आला तुम्ही? ब्राह्मण बुवा पुन्हा पुन्हा सांगताय, बाल्याचे श्रीमदंभूमी पदजता कारुण्य ग्रामी तिरे झाले आजही पासून तुमचे ग्रहस्थाश्रमी हे खरे नांदा सौख्य भरे परिण विसरा धर्मासवे आचरा देवो तो प्रभू सुबुद्धी अपना पूर्या सदा मंगलम शुभ मंगल. काय बार काय नाही ऐकता तुम्ही, इथं ऐका मात्र, आणि इथे कळलं तर तिथे ऐकत जा. विठ्ठला विठ्ठला ध्यानीच केलं पाहिजे. नाही आमच्या घरात नाही माणूस देवपूजा करतो, आपलं काय काम आहे? आमच्या घरात एक माणसाच्या घरात मारे मला घालायची काय करायचं? आमच्या घरात एक माणूस तुळशीला पाणी घालतो, त्याच्या वाटेवर त्याने बरं लावून धरलं. हा त्यांनी धरलं लावून, पण तू फारच सोडून दिलं याची वाट काय? त्यांनी लावून धरलं तर त्याच्या पदरात पडेल का तुझ्या पदरात पडेल? कर्ज तुम्ही काढलं म्हणजे फेडायचं काम नोटीस माझ्या घराला लागेल का? नाही, असा भाग नाहीये. तसं हे आहे, श्लेषले कर्मण्ये धीरतः, ज्याच्या ज्याच्या वाट्याला आलेलं ते ज्याचं त्यांनीच कर्म केलं पाहिजे. गीतेत इथे सांगितलेलं आहे, स्वात्माधन्यू न कश्चन, ऋण मोचन करताना स्वात्माधन्यू न कश्चन. शंकराचार्य गोष्ट त्याचं वर्णन केलंय. मुद्दा हा की नामसप्ताह म्हटलं की नामचिंतन अखंड असणं आवश्यक आहे, पण त्याच्यात आहे अन्नदान जरूर असावं, आवश्यक आहे. पण त्या अन्नदानापेक्षा ज्ञानदान श्रेष्ठ आहे. ते परत आहे का? अन्नदान आहे, पण त्या चंद्रकांत नामक ग्रंथात त्याची तुलना केलेली आहे. अन्नदानात परम नास्ती विद्यादानम ततोधिकम अन्नेन क्षणिका तृप्तीर यावत जीवन तो विद्यया. शास्त्रकार म्हणतायत, हे बघा, अन्नदानात भूक जाते नाही असं नाही, पण अन्नदानाने क्षणिक तृप्ती आहे. आज तृप्ती झाली, उद्या पुन्हा तृप्ती आहेत ना. पण ज्ञानदानाचं तसं नाही, ज्ञानदानाने कायमची तृप्ती होते. एकदा विद्यादान झालं की ते आपल्यापासून परत जात नाही. अन्नदानासारखं नाही, एकदा विद्यादान मिळालं की मिळालं, ते आपल्यापासून विस्मरण होऊ शकत नाही. म्हणजे विद्यादान अन्नदानापेक्षा श्रेष्ठ आहे. अन्नेन क्षणिका तृप्ती, पण यावत जीवन तू विद्यया, जीवनभर उपयोगी पडणारी विद्या आहे. म्हणून तो अधिकम विद्यादानम, म्हणजे अन्नदानापेक्षा विद्यादान श्रेष्ठ आहे. पण त्या विद्यादानापेक्षाही नामचिंतन दान श्रेष्ठ आहे. दाता तोची एक दाना नारायणा स्मरणे नारायणा, दाता तोची भगवंताचं भजन करून घेतो तो खरा दानशूर. त्याला दानच म्हटलंय, अन्न दानच म्हटलेलं आहे. हे दानाचे बरेचसे प्रकार आहेत. भूदान आहे, गोदान आहे, कांचनदान आहे, बरं त्यापेक्षा कन्यादान आहे, रक्तदान आहे, नेत्रदान आहे, मतदान आहे. हे दानाचे विविध प्रकार आहेत. पण त्यापेक्षा विद्यादान आहे, आणि विद्यादानापेक्षा श्रेष्ठ नामचिंतन दान आहे. जो कोणी स्वतः टाळी वाजवतो, भजन करतो आणि दुसऱ्यालाही वाजवायला सांगतो शेजाऱ्या पाजाऱ्यांना, तर त्याचं त्याला दान
दान दिल्याचं पुण्य अधिक मिळतं. म्हणून नामचिंतन हे महान दान आहे आणि ते संतांनी आपल्याला सर्वांना दिलेलं आहे. म्हणून नामचिंतन करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो मी, नामचिंतनाची जीवनात आवश्यकता. हे जे शरीर आहे ना, शरीर याला दशेंद्रिय आहेत. इंद्रिय आणि दश एक म्हटलं. दशे कंच इंद्रिय आहे, हे 10 इंद्रिय आहे. या 10 इंद्रियामध्ये प्रत्येक इंद्रियाचा मोक्ष भिन्न भिन्न आहे. ऐकताना तुम्ही सगळे, पायाचा मोक्ष वेगळा, हाताचा मोक्ष वेगळा, नेत्र डोळ्याचा मोक्ष वेगळा, वाचेचा मोक्ष वेगळा. असं समजू नका की एकच काम सर्व इंद्रियांकडून होतं, सर्व इंद्रियाचं काम एकच आहे. नाही, प्रत्येक इंद्रियाचे विषय जसे वेगळे तसे प्रत्येक इंद्रियाचे मोक्षही वेगळे वेगळे आहेत. हस्तश भूषणम दानम सत्यम, कंठश भूषणम, कर्णश भूषणम, शास्त्रम भूषणम, किम प्रयोजनम. इथे अन्य भूषण आहेत. बर, हाताचा जर मोक्ष म्हणाल तर त्याचे श्लोक आहे. हस्त पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. प्रत्येकाचा मोक्ष भिन्न भिन्न आहे. जेव्हा पायाचा मोक्ष आहे यदि तीर्थयात्रा, पादो पवित्रो. जर पायाने यदि याचा अर्थ आहे जर तुम्ही पायी यात्रा कराल तर तुमच्या पायाचा त्यात मोक्ष आहे. हस्त पवित्रो यदि दान पुण्यम, जर हाताने दान धर्म घडेल तर हाताला पवित्र म्हणजे त्याचा मोक्ष आहे. वाचा पवित्र तेव्हा जर तुम्ही नामचिंतन कराल तर यदि नाम घोषो, कंठ पवित्रो. बर, आणि हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हृदय पवित्र तेव्हा की या हृदयात कोणाचंही तुम्ही वाईट चिंतणार नाही आणि सतत परमात्म्याचा संकल्प तिथे धारण कराल तर तुमचं हृदय पवित्र होईल. म्हणजे प्रत्येक इंद्रियाचा हा झाला मोक्ष भिन्न भिन्न स्वरूपात. मग वाचेचा मोक्ष जर नामचिंतन असेल तर नामचिंतन करणं आवश्यक आहे. तिसरी गोष्ट परत सांगतो मी तुम्हाला, नामचिंतन करण्याची गरज आवश्यकता अशी आहे. आपल्या वाचेला सतत बोलण्यात, खोटं बोलण्याने पाप होतं, निंदा केल्याने पाप होतं आणि अर्वाच्य बोलण्याने पाप होतं. लक्षात ठेवा, जर एखाद्याला खोटं बोललो आपण तरी पाप होतं. असत्य महाप्रिया शास्त्रकार म्हणतात, ते प्रिय असलं तरी पण खोटं बोलू नको. बर, दुसरी गोष्ट, खोटं नाही तर निंदात्मक बोललं तर निंदा सतीनाम वैभवकला श्री शेषवर भेटली. हे शास्त्रकार म्हणतात, निंदा केली की पापाची भरती आपोआप होते. का? निंदा ही पापाची आई आहे. आशा जशी दुःखाची आई आहे तशी निंदा ही पापाची आई आहे. आशा जैसे दुःखाते, व्याधी निंदा दुरीते. व्याधी म्हणजे प्रसवली, जन्म दिला. निंदा दुरीते व्याधी. निंदा पापाला जन्म देते, म्हणजे पापाची आई म्हणतर काय असेल तर निंदा आहे. पण निंदा केली की पाप आपोआप येतात आणि त्याच्यावर जास्तीत जास्त जोर असतो आपल्या मंडळीचा. हा असा तसा. त्याला विचारा, तू कसा? आपलं सोडावं, आपलं सोडून द्या, पण हा असा तो असा भाग आहे. निंदा केली की पाप लागतं, खोटं बोललं की पाप लागतं. अर्वाच्य, काही माणसाच्या बोलल्या तुम्ही पा मधुरपणा, माधुर्य, रसाळता अजिबात नाही. केवढा माणूस असतो, तोंड हात म्हणतो ते हे आदरार्थी एक वचन, त्याला काय डोकलं कळलं त्याला आदरार्थी. मात्र एवढं मात्र त्याला कळतं की मंडळीला अहो का हो म्हणावं. आणि संतांना तो ज्ञानेश्वरून तो तुकाराम आणि त्याची बायको असते, तुम्ही जेवलात का तेव्हा ठेवून थोबाला ते. म्हणजे याची पत्नी त्या संत महात्म्यापेक्षा मोठी झाली नाही. त्याच्याचं ते तत्वच आहे. ते म्हणतो, लडका मेरा शालिग्राम, औरत मेरी गुरु, मैं किसी की पूजा करू. कर बाबा ती सत्यांची काय म्हणावं तरी काय. काही तर त्याच्याही पुढे जाऊन म्हणतात, सात तीरथ ससरा तीरथ सब तीरथ साले, मा बाप तो न दिनारी सब तीरथ घरवाले. आता त्याच्या पुढचा भाग आहे तो. म्हणजे अशा लोकांना काय सांगावं, त्यांना कळत नाही. तो हा असं बोलते ते असं जर बोललं, त्याहीपेक्षा काही माणसं तर त्याच्या पुढचं कोणताही शब्द उच्चारायचा तर प्रथम शिवी पासून त्या शब्दाला सुरुवात. शिवी येईल मग तो शब्द उच्चारला जाईल. तसा त्याला येतच नाही शब्द, आणि आला तर त्याला टेस्ट वाटतच नाही, महत्वाची इंटरेस्ट वाटत नाही कसं बोलण्यात. पण पहिल्यांदा शिवी देईल मग दुसरा शब्द उच्चारेल. म्हणजे त्याचं भाषण ऐकणाऱ्यांना बऱ्याच शिव्या सहन करायला लागतात. ते तुझं जोडीदार झोपलं पाय कामातून गेले ते चांगला पैसे म्हणून आता तसं झोपलं मरेल माणसासारखं. विठाला 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 इथपर्यंत आलोय आपण. अर्वाच्य बोलणं तरी पाप. मग हे सर्व पाप आपल्या वाचेनं घडतात. ज्ञात अज्ञात पातक घडत राहतात. मग या वाचेला जर परत पावित्र्य तयार करायचं असेल, वाचा शुद्ध करायची असेल तर याला एकच प्रायश्चित्त कर्म आहे. एक देवाचं किंवा एक भक्तांचं नाव घेणे. देवाच्या नावाने किंवा भक्तांच्या नावाने ही वाचा पुन्हा पवित्र होऊ शकते. तुकोबाराय म्हणतायत, पवित्र तो देहवानी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. तो तयाचा देह पवित्र, तयाची वाचा पुण्यवान. कोणाची? जो अच्युत सर्व काळ वदे
देता येते. जो अच्युत परमात्म्याचं नाम सतत घेतो त्याचा ते पवित्र, त्याची वाचा पुण्यवान होते. आणि तसंच पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. म्हणून त्यानुसार म्हणतात, आता देव भक्ताचे नाव घेऊ, येथून वाचेची प्रायश्चित्त देऊ. देवाचं किंवा भक्ताचं नाव घेतलं की वाचेना पावित्र्य निर्माण होतं, वाचा शुचिरभूत होते. मग आता आपली वाचा जर पुण्य पावन बनवायची असेल, आपण देवाचं नाव घेतलंच पाहिजे. या दृष्टीने देखील देवाचं नाव घेणं आवश्यक आहे. विठ्ठला विठ्ठला. पण एवढं झाल्यानंतर संत महात्म्यांनी लोकांना उपदेश करताना हात केलेला आहे, तुम्ही नामचिंतनाशिवाय दुसरं काहीही करू नका. करवेल तरी करा नामघोष. बस करायचं असेल तर केवळ नामघोषच करा. गाठी तरी एका विठ्ठलाची गाये, काहीतरी काही राहे. गायचं असेल तर एक विठ्ठल गा, नाही तर गुपचूप बैस. बाकीचं काही गाऊ नको, नाहीतर बाकीचं काही गायचं हे गायचं सोडून देतील असं नको करू. बोलायचं असेल ना तर देवाचं नाव घे. हा कारोणी सांगे तुका, हा कारोणी सांगे तुका, नाम घेता राहू नका. महाराज म्हणतात नाम घेण्या वाचून राहू नका. अशा ताहो फोडून तुको मारायचं नाही. एवढंच नाही, तुकाराम महाराज पाया पडून लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखे नाम. तुम्ही तोंडाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. महाराज म्हणतायत की बाबा विठ्ठल विठ्ठल वेळोवेळा म्हणा. बर या अभंगात नाही नाही पाया पडून जसं तुकाराम महाराज सांगतायत, एकनाथ महाराज पाया पडून सांगतायत, हीच माझी विनवणी रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, जोडून या कर दोन्ही रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, शरण येता जनार्दनी रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव म्हणा, अनुदिनी रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. एकनाथ महाराजांनी देखील पाया पडून सांगितलेलं आहे. गाते श्रोते आणि पाहते चतुर्विनोदी दृष्टीचे सोहमभावी पूर्णज्ञाचे या सकळाचे विनवणी कशा करता करा विठ्ठल स्मरण. तुम्हाला जर करायचं असेल भगवत भजन करा, नामस्मरण करा. बस एवढे मोठाले संत आपल्या पाया पडून सांगतात. जरा बोलू, ज्यांच्या देवानी पाया पडावं एवढा त्यांचा अधिकार ते तुमच्या आमच्या सामान्यांच्या पाया पडतात. तसं जर बघितलं, विचार जर केला तर मोठ्यातली मोठी ही गोष्ट आहे. वास्तविक नियम असा आहे, कनिष्ठ आणि श्रेष्ठांच्या पाया पडावं. पण इथे पाया पडणारे श्रेष्ठ आणि पाया पडून घेणारे, आता पाया पडून घेणाराचा दर्जा ठरवता येणार नाही. तसं बघितलं तर कनिष्ठ म्हटल्यापेक्षा निकृष्ट असं म्हटलं तरी चालेल. मग श्रेष्ठ आणि निकृष्टांच्या पाया पडावं. कारण काय, पण कशा करता पाया पडतात ते पुन्हा वैशिष्ट्यच आहे. माणसं काय वेळेला पाया पडतात पण वेगळ्या वेगळ्या. तुझ्या पाया पडतो मला 100 रुपये द्या, त्यावेळेला माणसं पाया पडतात. तुमच्या पाया पडतो आम्हाला मतदान करा, त्यावेळेला माणसं पाया पडतात. किंवा तुमच्या पाया पडतो काय आम्हाला तिथं नेऊन 2 फटके अधिक मारा पण इथून मोकळं न्या. तुमच्या पाया पडतो सगळी पसंती झाली पण हुंड्याच करता सतवू नका. अशापैकी संत आपल्या पाया पडतात का? नाही. पाया पडण्याचं एकच कारण, मी कशा करता पाया पडतो? महाराज म्हणतायत तुम्ही फक्त मुखाने नामचिंतन करावं याकरता. तेव्हा वेळोवेळी सर्व अभंगातून सर्व वेळी लोकांना हेच सांगितलं की तुम्ही नामचिंतन करा, नामाशिवाय दुसरं काहीही करू नका असा आग्रह धरला त्यांनी आणि नामचिंतन करायला आपल्याला सांगितलं. पण काही माणसांनी तुकोबाऱ्यांना प्रश्न विचारला, तुकाराम महाराज तुम्ही नामचिंतन करता का आम्हालाच सांगता? नाही मग हरी हरी तुम्ही म्हणारे सगळं तुम्ही म्हणा, आमचा थोडा हो प्रश्न असं आहे का? किंवा हे नामचिंतन या मृत्यू लोकात कलियुगात करणं आवश्यक आहे? ऐका ना, असं तुमच्या जीवनात अनुभूतीत उतरलेलं आहे की आमच्यावर तुम्ही प्रयोग करतायत. एखादा चिकित्सक पेशंट असेल तर डॉक्टरला प्रश्न विचारतो, डॉक्टर साहेब हे औषध या आजारावर देऊन आजार बरा झाल्याचा अनुभव तुमच्या जमीत एखादा आहे का? तर प्रथम माझ्यावरच प्रयोग आहे. तुमचा होईल प्रयोग, मी जाईल प्रयोगावर, असं नको आहे.
डॉक्टर साहेब सांगत असतात, अरे बाबा हे औषध जे आहे ना ते दुसऱ्या पेशंटला देऊन त्याचा अनुभव मी जमेत घेऊन तुला औषध देतो असं नाही. याच आजाराचा पेशंट मी आहे, मी हेच औषध घेतलं, मी बरा झालो, तुझ्या समोर आज मी उभा आहे, तेव्हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून ते औषध तुला देतो. असं आहे का? मग काय हरकत नाही. तसं तुकाराम महाराजांना लोकांनी विचारलं नामचिंतन आवश्यक आहे, तुम्ही केलं मग सांगता का लोकांचा अनुभव सांगता का अनुभव रहित बोलता? तुकाराम महाराजांना जगाचा सोडा, आमचा अनुभव आहे, आम्ही हेच केलं आणि मग लोकांना सांगितलं. संतांचं प्रत्येक तत्व जे चिंतनीय आहे, अनुकरणीय, अनुभवनीय आहे, त्याचं एकच कारण आहे, संतांनी शास्त्रातले प्रत्येक प्रमेय क्रियेच्या रूपाने तंतोतंत जीवनात उतरवले आणि अनुभूती घेऊन मगच लोकांपुढे मांडले. म्हणून संतांचे जे अनुभव आहे त्या सर्वांच्या दृष्टीनं आवश्यक आहे. मग तुकोबाराय म्हणतात, आम्ही नामचिंतन केलं, नव्हे नामाशिवाय दुसरं काहीच केलं नाही. आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामधारक, नामाशिवाय आम्ही दुसरं काहीही केलं नाही. सततं कीर्तयन्तु मां यतं दृढवृताः नमशं तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. आम्ही नामचिंतन नित्य करतो. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं किंवा अनन्यचेता सततं यो मां स्मरते नित्यशः. नित्यशः मां अनन्यचेता स्मरते. माझं सतत अनन्यतेनं अखंड नामचिंतन करतो, अर्थात नामचिंतन करणारे असे भगवत आहे. नामचिंतनाशिवाय दुसरं काहीही आणि कधीही केलं नाही. आम्ही नामधारक आहोत. तुकोबाराय सांगतायत. तुकाराम महाराजांचं चरित्र तुम्हाला सर्वांना, आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. तुकाराम महाराजांचं दिनरजनी हाती धंदा गोविंदाचे भुवाडे. दिनरजनी हात येणे आणि काही धंदा नित्य ध्यात ते गोविंदा, नित्य ध्यात ते गोविंदा येणे आणि काही धंदा. तुका म्हणे वाचा वाहिल्यानंतर बोलायचे आता काम नाही, दुसरं काहीच बोलायचं नाही, मी नामचिंतन रात्र दिवस करू बस. तुकोबारायचं एका प्रमाणात असं सांगताय, जिभे झाला चळ नेणे अवसान ते फळ. माझ्या जिभेला नामचिंतनाचा चळ झालेला आहे, त्यामुळे आता एक फळ देखील माझी वाचा नामाशिवाय थांबत नाही. जर याच्याबद्दल बोलायचं ठरलं तर हेच सांगते, त्यांची वाचा गप्प का राहत नाही, त्यांचं मनातून मधूनच नामचिंतन आहे, मनातच आहे, त्यामुळे वाचा थांबतच नाही, वाचेत सतत राहतं. आपलं वरच्यावर सत्यापुरतं वाचेत आणतो आपण आणि ते तिथंच बंद पडतं. जे मनातलं आहे ना ते थांबत नाही. तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असला तर तुम्ही पहा, एखादा माणूस एखाद्या माणसासाठी, ऐका, एखादा माणूस एखाद्या माणसासाठी जर अति जिव्हाळ्याने रडत असला, त्याला तुम्ही किती म्हणाले भाऊ, अरे मरतच असतात माणसं, कोणाकोणासाठी रडतो वेड्या, अरे गप्प राहा. गप्प राहत नाही, पण त्याचं तोंड दाबलं तरी त्याचा उवाळा थांबत नाही, तो रडतो तसा तो असा उंचक्या मारतो. तुम्ही पहा. पण काय चालला रडायला गप समजावं, हे वरच्यावर होतं. गप म्हटल्याबरोबर गप झालं ना, हे वरच्यावर आहे. पण गप म्हटल्याने नव्हे, तोंड दाबल्याने गप्प होत नाही, ते खरं रड नाही की ते थांबू शकत नाही. तुम्ही एखाद्या पोराला मारा आणि मग त्याचं रडणं थांबवण्यासाठी तुम्ही त्याला किती धाक घाला, पण ते राहतं राहतं पुन्हा एकदम चाहू पडतो, कारण ते मनातून रडणे. आणि एखादं पोरग एखाद्या वस्तूसाठी रडू लागलं ना, हे जे आहे ना हे डुप्लिकेट आहे, ओरिजिनल नाही, रड नाही, मधून नाही. तसं तुमचं आमचं नाम आपलं वरच्या वर आहे. वाजवा टाळा घ्या, मग वाजवा म्हणताना वाजवल्या, टाकलेच पुन्हा डोळे, अरे उघड डोळे उघडले, थोडा वेळ झाला की टाकलेच. तुम्ही पहा, कित्येकाचे शेजारी असेच आहेत. पण ज्या संतांचं जिव्हाळ्यातून नाम आहे, त्याने भक्तीचा जिव्हाळा, बस जिव्हाळ्याने ज्यांची भक्ती आहे ती भक्ती अखंडना खंडे, अभंगना भंगे किंवा अखंड खंडेना जीवन आणि राम कृष्ण नारायण. खंडन नव्हे, भक्तीची व्याख्या त्याची केली नारद भक्ती सूत्रात. नारद महर्षी म्हणतात अखंड तैल धारावत. भक्तीची व्याख्या करीत असताना कळली का तुम्हाला? पाण्याची धार जर सोडली ना तुम्ही तर ती झटकन खंडित होते, पण तैल धारा असेल तर ती खंडित होत नाही, ती अखंड असते. तशी तेलाच्या धारेप्रमाणे अखंड असते, त्याला भक्ती म्हणतात. जी खंडित होते ती भक्तीच नाही. तरी तुमची आमची खंडित होणारी आहे, महात्म्याची अखंड आहे. ओघ चालियेला नित्य, धार अखंडित, ओघ चालियेला नित्य. कशाचा ओघ आहे? केवळ नामचिंतनाचा ओघ आहे, बस, दुसरा कशाचा नाही. नामचिंतन सारखं त्यांचं तर एका शास्त्रीवाणी असा प्रयोग केला
की का हो म्हणजे काय तुम्ही नामचिंतन करता पण तुम्ही शौचाला बसलात आणि अपवित्र घाणेरड्या जागेवरती तुम्ही नामचिंतन करता, शोभतं का तुम्हाला? परमात्म्याचं नाम पवित्र यो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानां वे पिता. परमात्म्याचं नामचिंतन पवित्र करून मंगलात मंगल आहे आणि तुम्ही अमंगल घाणेरड्या जागेवरती नामचिंतन करता. तुकाराम महाराज म्हणजे काय करू, मला वाटत की अशा जागेवर करू नये म्हणून, पण ते येतच. माझी मज झाली अनावर वाचा, माझी वाचा अनावर झाली चंद्रया नामाचा घेतला से, माझी मज झाली अनावर वाचा, माझी वाचा अनावर झाली, आवरतच नाही आता. काय करावं? एखाद्या माणसाची बैलगाडी एखाद्या माणसाच्या अंगावर गेली, तरी विचार काय बाबा काय हो मला काय वाटत होतं याच्या अंगावर घालावी, माझा काय तो शत्रू आहे, पण काय करावं माझ्या हातातला दोर सुटला, बैल भरधाव धावू लागले, गाडी मला आवरण्याच्या पलीकडे गेली, नाविलाज झाला. किंवा आता बैलगाडीपेक्षा ब्रेक डाऊन गाडी, एखादा माणूस म्हणला गाडीवर गाडी का घातली, मग काय करू, काय घालू नको होतं, ब्रेक डाऊन झालेली गाडी आता आवरूच शकत नाही ना, मी किती आवरल्याच्या पलीकडे ती गाडी गेली, त्याची माझी वाचा आता थांबवल्याने थांबत नाही असं नामचिंतन. त्याने काय केलं, यांचं तोंड दाबलं, म्हणजे असं तोंड दाबावं थांबत नाही तर काय, म्हणजे त्यांनी तोंड म्हणजे तुम्हीच प्रयोग करा. त्यांनी यांचं तोंड दाबलं, तोंड दाबलं घडलं काय जाऊ, जसं एखादा रबरी पाईप असेल त्या पाईपला छोटे छोटे छिद्र असतात, पण मागचं हवेचं प्रेशर असल्यामुळे ते पाणी डायरेक्ट निघून जातं, पण त्याचं मेन तोंड जर तुम्ही त्याग केलं दाबलं त्या पाईपचं, तर मग जशा बारक्या बारक्या छिद्रातून धारा वर येतात तसं तुकोबारायचं झालं. तोंड दाबल्याबरोबर प्रत्येक केसातून नामचिंतन येऊ लागलं. आणि मग कृष्ण 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 जसे अर्जुनाचे केस केस भगवंताचं भजन करीत असत, झोपेतही तसं तुकोबारायच्या सर्व केसापासून नामचिंतन होऊ लागले. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सारखं नामचिंतन. मग त्या शास्त्रीबाईंनी विचार केला, तोंड दाबलं तर पहिलं तरी एकच नामचिंतन होत होतं, आता तोंड दाबलं तर केसातून 3.5 कोटी नामं एका वेळा बाहेर पडायची. सामान्य काम आहे ते, याला म्हणतात खरं नामचिंतन. तेव्हा नामचिंतन स्वतः केलं आणि नंतर तुम्हाला आम्हाला सांगितलं बाबा नामचिंतन करा, नामचिंतन करा. पण लोकांनी विचारलं हे झालं सगळं, नामचिंतन करण्याचा फायदा काय? कारण प्रत्येक माणसं फायदा पाहतात. प्रयोजन मनुष्य नमंदोपी प्रवर्तते, बुद्धिहीन माणूस देखील प्रयोजनाशिवाय कार्य करण्यात प्रवृत्त होत नाही ना. हो लाल पट्ट्यावाले काय बरं चाललंय का तुमचं, काय चाललंय काम, काय बरं आहे का तुमचं? ते लाल पटके विचारलं काय काम धंदा चाललाय तुमचा, काय मिळतं हे तसं. म्हणजे आमच्याकडे किराणा दुकान आहे. किराणा दुकान किती वर्षापासून? 11 वर्षापासून किराणा दुकान आहे. तुम्हाला त्याच्यात काही नफा मिळतो का? आता हे विचारलं, 11 वर्षापासून किराणा दुकान चालवतो तुम्ही, त्याच्यात तुम्हाला नफा मिळतो का? तो म्हणू लागला मी कधी तांबे घेऊन तुझ्या घरी जेवायला आलो होतो का? ज्या अर्थी माझं त्याच्यात भागतं त्या अर्थी मला त्याच्यात नफा निश्चित मिळतो. हे काय सांगावं विचारावं लागेल. तसं तुकोबारा तुम्ही अखंड नामचिंतन करता पहिल्यापासून, काही मिळतं का हो तुम्हाला? तुकाराम महाराज म्हणतायत काही मिळतं का? असं तू विचारत असतील तर फारच मोठं मिळतं. काय मिळतं तर जरा थोडासा महत्वाचा भाग असा आहे की नामचिंतनाचा परिणाम असा होतो की जे मन आतापर्यंत अनेक तापांनी तापलेलं आहे ते तापलेलं मन शिथिल करण्याचं कार्य फक्त नामचिंतन करतं. म्हणून आम्ही नामचिंतन करतो, आमचं मन शांत होतं. तुम्हाला जर शांत करायचं असेल तर तुम्ही नामचिंतन करा. नामचिंतनाशिवाय दुसरा परिणाम प्रयोग या मनावर सक्सेस होणार नाही. यासाठी नामचिंतन करणं आवश्यक आहे. असं हो. मग तुकोबाराजात नाम घेता मन निवे, नाम घेतल्याचा हा फायदा. नाम जर घेतलं तर मन निवतं, पण निवे हा शब्द जरा जुना आहे पण तुम्हाला कळतो ना. पण लवकर हो नाही तर नाही म्हणत जा. निवे 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 या शब्दाचा अर्थ असा आहे गार होणे, बरोबर आहे, थंड होणे, बरोबर आहे का? तुमच्याकडे दुसरा अर्थ आहे नाही ना, हाच आहे ना. पण निवे हा जो शब्द आहे हा गरम होण्याच्या सापेक्ष आहे. अगोदर तापलेला असावं मग निवडण्याची क्रिया तिथे संभव होते. पण तापलंच नसेल तर एखादा माणूस म्हणून आमच्या रानात पाणी गार झालं, याचा अर्थ गाळ घातला होता का खाली? जे पहिलं तापलं नाही तर पुन्हा गार होण्याचा प्रश्न संभवतोच कुठं? तेव्हा निवे अगोदर तापे आणि मग निवे. तसं तुमचं मन अगोदर तापलेलं असावं आणि मग नामचिंतनाने ते निवडण्यात जावं. मग तापलंच असेल तर ते मन कशाने तापलं? एक प्रश्न. त्याचा ताप आहे तो नेमका कोणता? आणि तिसरा प्रश्न असा की ते तापलेलं मन नामचिंतन करण्याने शांत होतं, तर नामचिंतन करण्याचा आणि मन शांत होण्याचा कार्यकारण भाव संबंध कोणता? असे वेदांतामध्ये 2-3 महत्वाचे मुद्दे आहेत. तर त्यापैकी अगोदर हे मन तापलंय आणि ते कशाने तापलंय, कारण तापलेलं कळल्याशिवाय मग ते गार करणं कळणार नाही आपल्याला. तर प्रत्येकाच्या मनाच्या बाबतीतली क्रिया अशी आहे की ते मन तापलंय. कशाने तापलं? इथे ताप आहे 3 प्रकारचे. एक आध्यात्मिक ताप आहे, एक आदिदैविक ताप आहे आणि एक आदिभौतिक ताप आहे.
संतांचे अभंग वाचा तुम्ही. त्रिविध तापाचा लागला वनवा, 3 तापाचा वनवा. वनवा म्हणजे आग. वनवा हा शब्द कळतो तुम्हाला. एखाद्या डोंगराला चहू बाजूनी आग लागली तर त्याला व्यापक शब्द काय आहे? वनवा लागला. वनवा लागला म्हणजे आग लागली, भली भली मोठी आग. ज्ञानेश्वरीत वनवा हा शब्द आलेला आहे. ओनवा वेगळा, ओनवा होणे ते वेगळं आणि वनवा वेगळा. नवबारांचा देश चहू कडून जळत ते वनवा. मग तेथून केविन निघे पांडवा, लोका येऊन सोपत मग केविन भजी माते. म्हणजे वनवा म्हणजे आग, व्यापक आग. मग चहू बाजूनी आग लागली तशी या मनाला 3 आग आहे, 3 प्रकारचे ताप आहेत. आध्यात्मिक ताप, आदिदैविक ताप, आधी भौतिक ताप. मग हे 3 जे ताप आहेत ना, उदाहरणार्थ आध्यात्मिक ताप आहे तर काम क्रोधाची विकारांनी त्याच्यावरती वेळोवेळी हल्ला चढवणं हा आध्यात्मिक ताप आहे मनाचा. मातर या इंद्रियाचे वेग, प्राचीने खवळले रोग अथवा योग वियोग प्रिया अप्रियांचे किंवा पंचविषयांनी इंद्रियांच्या द्वारा विषय भोगण्यासाठी ते आतुर झाल्यानंतर इंद्रियाचे वेग मातलिया, त्यावेळेला त्यांना कंट्रोल करताना ते मन तापतं. लक्षात ठेवा, हा आध्यात्मिक ताप आहे. बरं, आधी भौतिक ताप जर म्हटलं तर दुसऱ्या भूतमात्रापासून होणारा ताप. दुसऱ्या माणसांनी यांना मारणे, पीडा करणे, डोकं फोडणे, खून करणे, दुसऱ्यापासून या भूतापासून किंवा दुसऱ्या आपल्याला माहिती ते भूत लागणे, एखाद्याला भूतबाधा होणे, पिशाच लागणे वगैरे, ही आधी भौतिक ताप आहे. आणि आदिदैविक ताप प्रारब्ध योगाने इच्छेच्या विरुद्ध घटना घडणे हा आदिदैविक ताप आहे. त्याला आपण दैवी कोप, दैवी घाला म्हणतात. अशा या 3 घटना मनाच्या विरुद्ध नेहमी घडत असल्यामुळे हे मन तापलेलं आहे. असे हे 3 प्रकारचे ताप, 3 प्रकारची आगली या मनाला लागलेली आहे. मग हे मन कसं कशात काय तुम्हाला सांगायचं ठरलं तर हे मन सारखं बहुसुखाच्या विवंचनेत आहे, पण त्याला बहुसुख भोगात मिळत नाही आणि अल्पसुखाच्या मनाचं भागत नाही आणि त्यामुळे ते नेहमी तापतं. आणि असा नियम आहे, माणसाला इच्छित वस्तूची प्राप्ती झाली नाही की माणसाचं टेम्परेचर, एखादा माणूस एखाद्या महत्वाच्या कामासाठी आला आणि कामात क्रोधो विजायते, ती इच्छा जर त्याची पूर्ण झाली नाही तर त्याचा क्रोध अनावर होतो, म्हणजे त्यावेळेला तो तापतो, एकदम रागावतो. तसं मन सुखाच्या अपेक्षेने या विषयाच्या जंगलात मनोधावती सर्वत्र मधोन्मत्त गजेंद्रवत, मन गजेंद्राप्रमाणे विषयाच्या जंगलात उन्मत्तपणे धावतं, पण मात्र त्याला विषय पूर्ण मिळतच नाही, प्राप्तच होत नाही. का? त्याच्यात ते शोधत, त्याच्यात विषयात भोग नाही, म्हणजे आनंद नाही. आणि जिथं आनंद आहे तिकडं मन वळलं नाही. म्हणजे पाहतं जिथं वस्तू तिथं वस्तू नाही, आणि जिथं वस्तू आहे तिथं बघत नाही, पाहत नाही, आणि त्यामुळे त्याला ते कधी प्राप्तच होत नाही. विषयाच्या बाबतीत जर बोललं तर विषय भोगतो आपण असं आपण समजतो, पण खऱ्या अर्थाने भोगाला आपण भोगत नाही, भोग आपल्याला भोगून रोगी बनवतात. परत एकदा ऐका, आपण भोगाला भोगला असतं तर भोग संपले असते आणि भोगता उरला असता. पण खरं काय घडतं, भोग तसेच राहतात आणि भोगताच संपून जातो. सुपाऱ्या संपल्या का दात संपले. सुपाऱ्या किती टनावर मिळतील तुम्हाला अजून, पण दात असतील तर रंगव घ्या सुपारी, तुम्हाला आपल्याला वैराग्य झाले, सुपारी खायची नाही. खरं काय, सोबत दातच नाही, खाता काय. म्हणजे काय, भोक्तृत्व शक्तीच्या अभावात भोगाचा त्याग. भोक्तृत्व शक्तीच नाही ना, आजीवनाचे विषम अन्न, वृद्धाचे तरुणी विषम, अल्पज्ञाचे विषम शास्त्रम, त्याला भोक्तृत्व शक्ती म्हटले शास्त्राने. म्हणजे भोक्तृत्व शक्ती नाही, सुपाऱ्या संपल्या नाही, खाणारा संपला शेवटी. तसे सर्व जे भोग आहेत ना ते भोग तसेच राहतात, आपण संपून भोग शिल्लक राहतात. म्हणजे त्याचा एक श्लोकच आहे, भोगान भोगता वयमेव भुक्ता तपो न तप्तम वयमेव तप्ता काले न यातो वयमेव याता तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. तृष्णा कधी म्हातारी होत नाही, आपण म्हातारे होतो. काळाला आपण कधी जिंकत नाही, काळच आपल्याला जिंकतो. बर, पुढे आहे का, भोगानं भुक्ता वयमेव भुक्ता, भोगाला आम्ही भोगत नाही, वयमेव भुक्ता तेच मला भोगतात. मग भोगामध्ये सुखच नाही, त्याच्यात सुख नाही, तेच आपल्याला भोगून आपल्याला रोगी बनवतात. अर्थात त्या भोगात सुख पाहणारा हा जीवात्मा, हे जे मन आहे हे पाहून पाहून जमतं आणि त्याला ते मिळत नाही. म्हणून ज्या ज्या ठिकाणी ते जातं ना तिथे सुखाऐवजी दुःखच त्याच्या पदरात पडतं. एक शास्त्रातला दृष्टांत सांगतो तुम्हाला, इकडे लक्ष ठेवा. पलांश कुसुम भ्रांत्या शुकतुंडे पतंजली. पलांश म्हणजे पळसाचं, कुसुम म्हणजे फूल, तुंडे म्हणजे तोच, शुक म्हणजे पोपट आणि पतंजली म्हणजे भुंगा. यांचा दृष्टांत आहे. भुंगा किडा फिरून 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 दमला, त्याला एकही फुल मिळालं नाही म्हणून नाराज होऊन घरी चालला. तेवढ्या त्याच बागेमध्ये पोपट फिरून फिरून दमला, त्याला एकही फळ मिळालं नाही म्हणून निराश होऊन एका झाडाच्या फांदीवरती बसला. पण प्रकार असा घडला, पोपट ज्या झाडावर बसला त्याचा हिरवा रंग आणि झाडाच्याही फांद्या हिरव्या, त्याचा रंग त्या झाडाचा कलर त्याच्यात मॅच होऊन गेला. पण त्याची चोच लाल असल्यामुळे मात्र ती चोच वेगळी दिसू लागली. ती चोच भुंग्या किड्यानं पाहिली आणि भुंग्या किड्यानं असं वाटलं आपण बऱ्याच वेळेस फुल शोधतोय आणि इथंच फुल आहे ना, चांगलं फुल आहे, विकसित झालेलं आहे,
मग आता या फुलावरती आपण बसू आणि मकरंद सेवन करू. मग तो भुंगा फुलाला फुल समजून पोपटाच्या तोटीला तिथे येऊन बसला. म्हणजे बसला म्हणजे आला जवळ. तेवढ्यात पोपटाची नजर त्या भुंग्या किड्याकडे गेली. पोपट म्हणे, हा बऱ्याच वेळेचे आपण फळं शोधत होतो, हे जांभूळ होऊन आपल्याकडे येऊन राहिले. मी म्हणतो पोपट त्याला जांभूळ म्हणण्यात नवल काय, त्याचा आकार आणि रंग निव्वळ जांभळाचा असतो. बघा भुंग्या किड्यात माणूस फसतो. एकाने पाऊस जांभळं घेतली खात बसलं. घरात बसून खाता खाता लाईट ऑफ झाली. आता झाली होती घर जांभूळ घालतो ना, घर जांभूळ घालतो ना. त्याच्यात तो भुंगा किडा होता. त्याच्यात आता दाताखाली धरल्यावर ते गप्प बसणार आहे का महात्मा? त्यांनी चिर्र असा आवाज केला. हा म्हणे चिर कर नाही तर चिर कर, खाल्ल्याशिवाय सोडणार नाही. का तू वजनात आलास, तू आला नसता तर तुझ्याबद्दल एक जांभूळ एक्स्ट्रा आला असतं, आगाऊ आला. तू वजनात आला ना, आता तुला खाल्ल्याशिवाय सोडणार नाही. म्हणजे माणसाला जांभळाचा किती फरक कळत नाही तर तुझं पोपट आहे. पोपटाला वाटलं बरं हे जांभूळ आपल्याकडे येऊन राहील. मग यांनी फक्त चोच वटारून आता जांभूळ खायचं म्हणून चोच उघडली आणि त्याला वाटलं फुल तर अजूनच विकसित होते, आता आपण बसायचं मकरंद घ्यायचा. ते जवळ आलं बसलं. बसल्यानंतर यांनी त्याला दाबल्यानंतर यालाही जांभळासारखं नाही ते कडक भाग म्हणून यांनी चोच काढली आणि त्याला ते कडकपणा वाटला. फुलले बाहेर निघाल आणि मग एकमेकांनी एका मोठ्याकडे पाहिलं. मला वाटलं जांभूळच आहे. तो म्हणे हा मला वाटलं फुलच आहे. त्यालाही फुल मिळालं नाही, यालाही जांभूळ मिळालं नाही. दोघे निराश. हे जसं आहे ना तसंच या मनात आहे. हे मन अन्य ठिकाणी विषयात सुख आहे असं समजून ते जवळ जात. याच्या घरावर त्याच दिवशी नेमकी जप्ती आली होती. भांडे पत्रे आमचं दमकं या सगळ्या वस्तू जप्त करायचं काम. त्याला वाटलं आपला नवीन व्याही झालाय, तो मला श्रीमंत आहे, 5-25,000 रुपये आणून तात्पुरतं काम करून नंतर फिरून देऊ. पण हात्याच्या भेटीला निघाला होता. दोघांची अपडाऊन क्रॉसिंग तिथे झाली सिनियर ऑर्डरवर दोन्ही गावांच्या. राम 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 राम. हा म्हणे तुम्ही कोणीकडे? म्हणे तुमच्याचकडे. तुम्ही म्हणे मी तर तुमच्याचकडे. बरं झालं भेट झाली. हा काय काम? काय अहो कामाचं ट्रॅक्टरचा हप्ता थकला म्हणून 10-5,000 रुपये तुमच्याकडून ट्रॅक्टरचा हप्ता करावा या उद्देशाने मी तुमच्याकडे आलो. हा तुम्ही? हा मी तर त्याच्यासाठीच आलो. तुम्ही काय आजच तर माझ्या घरावर जप्ती आलेली आहे, तर मी ती जप्ती चालण्यासाठी तुमच्या घरावर मला 5,000 रुपये न्यावेत. तेवढं तुमचंही तसंच आहे का? तेवढं तुमचंही तसंच आहे का? मला वाटलं तुमचं बरं असेल. हा म्हणे मला वाटलं तुमचं बरं असेल. बरं दोघातही दिसत होतं पण खरं एकाचही नव्हतं. हा महत्वाचा भाग आहे. बाहेरून बरं दिसत होतं पण बँकेचं लोन किती होतं ते त्यांचं त्यांनाच माहिती होतं मध्ये. अशी स्थिती आहे. तेव्हा ह्या मनाचा असाच प्रकार चालू आहे. ते ज्याच्याकडे जातं ना ते अतृप्त, हे अतृप्त. आता अतृप्ताला अतृप्त भेटल्याने काय तृप्त होतील का? जीवाला जीव भेटला म्हणजे शिव होईल का? दगड अधिक दगड झाला म्हणजे काय चैतन्य निर्माण होईल का? तिखट अधिक तिखट एकत्र म्हणजे गोड तयार होईल का? मूर्ख अधिक मूर्ख बरोबर शहाणा होईल का? अंधार अधिक अंधार बरोबर प्रकाश होईल का? नाही. हे जसं आहे तसंच घडलंय आज. मग हे मन तापतं त्यावेळेला त्याची इच्छा पूर्ण झाली नाही की बस यो वै भूमा तत्सुखम न अल्पे सुखम असती. उपनिषदात म्हटलेलं आहे भूमा तत्सुखम अल्पे सुखम असती ना. त्याला अल्प सुखात रममान होत नाही तो आणि बहुसुख मिळत नाही आणि त्यामुळे ते तापतं. तुकोबारायांचं प्रमाण आहे. संसार तापे तापलो मी देवा. संसार तापे तापलो मी देवा. करिता या सेवा करिता या सेवा. महाराज म्हणतात मी तापलो. संसार तापे तापलो मी देवा. देवा मी या संसाराच्या तापाने तापलोय. मग मी तापलोय ना, मग आता मला निववण्याची गरज आहे. मी सुरुवातीला सांगितलं होतं अगोदर तापणे पण कळल्याशिवाय निववण्याचा विचार उपाय आपण शोधणार नाही. मग आता तापलोय ना आम्ही. काय सांगावं या संसारातल्या दुःखाचे टोले खाऊन खाऊन आम्ही पुरे तापलोय. आता दुःख शोकाची घाई मारिलियाची शेती नाही हे सांगावं या कारण काही जे ग्रासिले माया सांगता येत नाही. कोणाजवळ सांगावं असं कळत नाही. पण दुःख मात्र रात्रंदिवस भोगावं लागतं. आणि का दुःखे सांगू किती सगळं संसाराची स्थिती न साहे पाषाण फुटते भय का चित्ती भरला ते तर का जांभाळ्याकडे हा. अशा दुःखाचे टोले सहन करून करून खूप तापून जाम झालेला जीव काय करणार? त्याच्या अंगात प्राण राहिला नाही. दुःख सहन करून 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 शेवटी देवाकडे करुणा. देवा मी तापलोय. मग आता तापलेल्या जीवाला पुन्हा शांत करायचं असेल तर एकच उपाय नाम घेता मन निवे. नाम घेता मन निवे.
मन निवतं का नामच कसं काय कारणीभूत आहे त्याचा पुन्हा एक महत्वाचा विचार अर्ध्या मिनिटात आहे का. ताप आहे मनाला, त्यामुळे उपचार सुद्धा कोणाला करायला पाहिजे का शरीराला, नाही तर मग होईल. तुम्ही म्हणा तुम्ही तापले ना मग 10-5 बादल्या अंगावर पाणी टाकायला, नाही तर बर्फाच्या लादीत ठेवा यांना, नाही तर त्या ह्याच्यात ठेवा आपल्या फ्रीज मध्ये त्या घालून यांना ते तापलेत यांना शांत करण्याकरता. नाही बाबा यांचं शरीर तापलं असतं तर फ्रीज याचा उपयोग झाला असता, पण तापलंय मन, मग शरीराला उपचार करून चालणार नाही. त्या गवळणीचे उद्गार आहेत, नका काही उपचार माझ्या शरीरा, माझ्या शरीराला तुम्ही उपचार करू नका. कारण ती गवळण म्हणते माझं शरीर जळतंय पोळतंय, वणवा लागलेला आहे या शरीराला, काय करावं. देवाची भेट मला हवी आहे. त्या गवळणी म्हणून लागल्या तुमचं जर शरीर पोळतंय तर त्यांनी चंदनाचा लेप अंगावर देण्याचा प्रयत्न केला. चंदन म्हणजे तुम्ही गोपी चंदन लावताय ते नव्हे, मलयागिरी चंदन. मलयागिरी चंदन म्हणजे एखादी तेलाची तापलेली कढई असेल, उकळतं तेल असेल, त्याच्यात एक बुंद जरी त्या मलयागिरी चंदनाचा पडला तर तेवढं मोठं तेल एकदम शांत गार करण्याची शक्ती ज्याच्यात आहे असं मलयागिरी चंदन. त्या चंदनाचा लेप त्या गवळणीच्या अंगावरती दिला. आता शांत व्हायला पाहिजे की नाही ती गवळण. ती म्हणते चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळे, कान्हो वनमाळी वेगी भेटवा का, कान्हो वनमाळी वेगी भेटवा का, चांदव चांदणे तापे ओ चंदनो देवकी नंदन. मग काय करावं, हवा घालायला सुरुवात केली. त्या म्हणताय ते गवळण म्हणते माझ्या शरीराला उपचार तर नको, चंदन तर नको, न लावा चंदन न घाला विंधन वारा, हवाही नको चंदनही नको. मग कारण तुमचं म्हणे चूक इथं घडते, आजार मनाला आणि उपचार शरीराला. आता मी तुम्हाला दृष्टांत सांगितला, आता जो दृष्टांत सांगितला ना मी, एक पकाल घेऊन कोळी, पूर्वीचे लोक पाईपलाईन देणार आपल्यापूर्वी, ते पकाल त्या रेड्यावर ठेवायचे, ते पाणी लोकांना पोच करायचं. एके दिवशी काय झालं काय माहिती, ऍसिड आला त्या रेड्याला, ते पडलं रेड पकाल घेऊन तसं. ते गेले बिचारे डॉक्टरकडे, तो मालक, हो डॉक्टर साहेब चला, माझा रेडा ह्याला आजारी पडलाय चला. आता डॉक्टर साहेब एका पेशंट तपासणीच्या घाईत होते, त्यांनी त्या कंपाऊंडरला पाठवलं, जा हे 2 इंजेक्शन मारून ये. ते कंपाऊंडरच होते, ते गेले गायडिंगचा एक गोळा घेऊन एवढा घेऊन 2 इंजेक्शन बरोबर घेऊन. आता ते रेडा आणि ती कातड्याची पकाल, याने त्या पकाडीला गायडिंग लावलं, तिला 2 डोस त्या पकाडीला दोन्ही पॉवरफुल इंजेक्शन त्या पकाडीलाच मारले ना. आलं घरी पुन्हा तो मालक म्हणे डॉक्टर साहेब रेड्याला सिल्व्हर गुण नाही होत, गुण येईल कसा, आजार रेड्याला इंजेक्शन पकाडीला. तसं होऊ लागलं नाही, इथे उपचार शरीराला चालू आहे आणि ताप आहे मनाला. मग मनाचा ताप शरीराच्या उपचाराने बरा कसा होईल. मग मनाचा ताप आहे वेग काय देवकी नंदनू, बस तो भगवान परमात्मा मला लवकर आणा या नंदाच्या कुमारावर, त्याला लवकर आणा आणि त्याची भेटी घालून द्या. त्याची भेटी झाल्याशिवाय आजार जाणार नाही, ताप जाणार नाही. तुम्ही बाकी कोणतेही उपचार करू नका. हे कसं आहे तसं तुकाराम महाराजांचा त्रिविध तापाचा आध्यात्मिक आगी लागलाय मनाला. मग उपचार शरीराला करून पाणी टाका, बोले कपडे गुंडाळा, हवा घाला, ते उपचार नाही. मग मन तापलेलं शांत करायचं ना, त्याला उपचार एकच आहे, परमात्म्याचं नामचिंतन. कारण परमात्म्याच्या नामाने शीतलता प्राप्त होते, एवढं त्या नामात महात्म्य आहे. तुम्ही पहा प्रल्हादाला उकळत्या तापलेल्या तेलाच्या कढईत टाकलं, त्यावेळेला काय केलं प्रल्हादाने, नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी, दया सोडविन हरी, दया सोडविन हरी, उचलून घेतना कडे बरी, उचलून घेतना कडे बरी, माना नाम बरवया नाम बरवया काय म्हटलं, नाम प्रल्हाद उच्चारी, प्रल्हादाने नामचिंतन केलं, परिणाम उकळतं तापलेलं तेलाची कढई होती, एकदम तेल शांत झालं, नामाचा परिणाम.
नामाने सर्व काही असं शांतता प्राप्त होते. भगवान शंकर विषाने तापले होते, त्यांना जर शांत केला असेल तर शिव हलाले तापला तो या नामे शीतळ झाला. शिव भगवान शंकर नामचिंतनाने शीतळ झाले. तेव्हा मनालाही शांतता प्राप्त करून देणार नामच आहे. मग हे नाम काय करतं? नाम उच्चारलं की आध्यात्मिक ताप घालवतं, आदिदैविक ताप घालवतं, आधी भौतिक ताप घालवतं. नामचिंतनाने प्रारब्ध बदलतं. एका जनाने भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला म्हणजे आदिदैविक ताप जातो. पण आधी भौतिक तापही नामाने संपतात. याचं कारण आहे की शरीराचं तादात्म्य सोडल्यानंतर शरीरावर होणारा भूतांपासून आघात त्याचं दुःख त्याला होऊ शकत नाही. म्हणून आधी भौतिकही ताप जातो नामाने. आणि आध्यात्मिक ताप जे पण षड विकार आहेत ना, त्या षड विकारांचा हल्ला होतो अधूनमधून. ओढे मृतिकेचे मंदिर, आठ सहाजन उंदीर, गुंफा करिता ती पोखर, याचा नका करू अंगीकार का. इथे षडरिपू आहेत ना, षडशत्रू, त्यांचाही त्याच्यावरती घात या नामचिंतनाने होतो. नामचिंतनाने या सर्व विकारावर मात होते. म्हणून या त्रिविध तापाची झाली बोळवण. हे जसं संतांचं चरण पायऱ्या होत आहे तसं नामचिंतनाने त्रिविध ताप जातात. एवढं सामर्थ्य त्या नामात आहे. म्हणून नामचिंतन घेतलं की 3 ताप गेले की मन शांत होतं. नाम घेता मन निवे. म्हणून नाम घेतल्याचा हा फायदा. जरूर नामचिंतन करावं. नाम घेतल्यावर हा फायदा पदरात पडतो. अजून काय फायदा आहे हो? दुसरा फायदा असा आहे जिव्हे अमृताचे श्रवे. या वाचेनं नामचिंतन घेणाऱ्याला अमृत प्राशन करायला मिळतं. अमृत. पण अमृताचे आता 2-3 प्रकार तुम्हाला माहिती आहेत. पहिल्यांदा तुमचा आमचा अमृत आपल्याला माहितीच आहे. हा बस. अमृत तुल्य टी हाऊस आपल्या अमृताचा भाग. इंद्राला मिळालं ते अमृत वेगळं, योग्यांना मिळालं ते अमृत वेगळं, आणि महात्म्यांना मिळालं ते अमृत वेगळं. तिन्हीतला 1-1 मिनिटातला फरक सांगतो. भजन करा. विठाला विठाला तिन्ही मध्ये फरक असा आहे. पहिल्यांदा इंद्राला मिळालेला अमृताचा विचार करा तुम्ही. इंद्राला अमृत मिळालं पण संतांचं अमृत त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. इंद्राला मिळालेला अमृताचा विचार जर केला तर अमृत या शब्दाचाच अर्थ आहे याचा अमृत. म्हणजे नाही आणि मृत म्हणजे मरणे. जे घेतलं असता कधी मृत होत नाही त्याला म्हणतात अमृत. असं आहे ते अमृत. अमृत नाही ठिकाणी मृत्यू कथा, मरणाची गोष्ट देखील अमृताने ऐकायला तयार नाही गोष्ट, असं त्याला म्हणतात अमृत. मग अशी जर अमृताची व्याख्या असेल तर इंद्राला अमृत प्राशन करायला मिळालं की मिळालं नाही? बोलत झटपट तुम्ही ऐकणारे. इंद्राला अमृत प्राशन करायला मिळालं की नाही? बर मिळालं. मग अमृताची व्याख्या जर न मरणे अशी असेल तर इंद्राचं मरण चुकलं का चुकलं नाही? एक आशी मानली म्हणजे कोणत्याही एकाच बसत. अमृत प्राशन केल्यावर मरण येत नाही असा नियम. पण इंद्राला अमृत प्राशन करायला मिळालं हेही खरं, पण इंद्राचं मरण चुकलं का? मरण लांबणीवर पडलं, चुकलं नाही. ज्ञानोबाराय वर्णन करतात देहाची या पुरंदर 14 जाती. एका ब्रह्मदेवाच्या दिवसात 14 इंद्र मरतात. 14. मग इंद्राचं तर मरण चुकलं नाही आणि इंद्राला तर अमृत प्यायला मिळालं. आणि अमृताची व्याख्या तर अशी आहे की ज्याने घेतलं त्याला मरण येत. मग झाली भानगड. सगळी भानगड झाली ना तरी. तर ती भानगड कशी आहे सांगतो तुम्हाला. हे आहे अमृत पण विषाचा सख्खा भाऊ. म्हणून ते मरण लांबवतं पण कायमचं चुकवीत नाही. परत एकदा ऐका. म्हणायचंय अमृत पण विषाचा सख्खा भाऊ. ज्ञानोबारायच्या तो वर्णन करतात जे काळ कुटाचे सहोदर मृत्यू ध्याने प्याले अमर जे देहात या पुरंदर 14 जाती. ज्ञानोबाराय म्हणतात कल्पना करा. काळकुटाचे सहोदर. सहोदर याचा अर्थ एका उदरातून दोघांचा जन्म होतो त्याला म्हणतात 6 उदरा हा सहोदरा म्हणजे सख्खे भाऊ. आवळे जावळे पाहिजे त्याला. पहिला एक झाला नंतर दुसरा झाला. एका उदरातून जन्म नाही. आवळे जावळे कशाला पाहिजे त्याला? काही अर्थ लावून टाकायचा मोठं व्हायचा. विठ्ठल विठ्ठल. एका वेळी असा माझा शब्द प्रयोग नाही. एका उदरातून जन्म झाला त्याला म्हणतात सहोदर. अर्थात तसं ज्या समुद्र मंथनातून विष निघालं आणि त्याच समुद्र मंथनातून अमृत निघालं म्हणजे एकाच जागेवरून अमृत निघालं आणि त्याच जागेवरून विषय निघालं. म्हणून विष आणि अमृत म्हणायचं त्याला विष त्याला अमृत. पण हे दोघं सख्य भाऊ. ज्याला रामायणात या 4 मिनिटात
विभीषणाने रामप्रभूची शरणागती पत्करली. आपल्या भाषेत म्हणजे पक्षांतर, पक्षश्रेष्ठींकडे तिकिटाची मागणी केली. आता तर कळतं ना. हा ठीक आहे. भगवान परमात्मा जरी असले तरी, पक्षाध्यक्ष असले तरी देखील त्याची सल्लागार समिती असते ना, समिती, त्या सर्वांना तातडीची बैठक घेऊन जमा एकत्र केलं आणि सर्वांना विचारलं, बघा हे विरोधी पक्षाचे एक कार्यकर्ते आपल्याकडे येऊ पाहतात, यांना तिकीट द्यावं की नाकारावं याचा विचार तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या, मग मी त्याची कार्यवाही करेन. त्यावेळेला सर्वांचं मत त्याच्या विरुद्ध पडलं. प्रभू, हा जरी भगवत भक्त दिसला, गंध लावून आला काय, माळ घालून आला काय, एक चांगली धोतर लावून आला काय, पण हा रावणाचा सख्खा भाऊ आहे. हे कधी रावणावर जाईल सांगता येत नाही. कारण एक श्लोक आहे, या बोलण्याला पुरावा आहे. दुर्जने प्रियवादीच नाही तर विश्वास कारण मधुतिष्ठती जिव्हाग्रे हृदय तुहनाहलम. दुर्जनाच्या नित्या प्रिय बोलण्यावर सज्जनाने कधी भाळू नये, कारण त्याच्या बोलण्यात मोहळाचा मध असतो, पण पोटात मात्र दुर्धर विष असतं. न जाणो आता दाखवेल मध आणि न जाणो आपल्याकडे हेरगिरी करून असं करील तो, तेव्हा यांना मात्र डावलून द्या. त्यावेळेला प्रभू रामचंद्र प्रत्येकाला विचारित होते. फक्त सर्वांमध्ये एकच मत रामप्रभूला अनुकूल मिळालं, ते म्हणजे मारुतीराय. मारुतीराय म्हटले, प्रभू या कोणाचं ऐकू नका, माझं असं म्हणणं आहे की विभीषणाला घ्या, यांचा बराच उपयोग होईल आपल्याला, आपली मेजॉरिटी होईल. अहो घ्या त्यांना. बाकीचे म्हणजे मारुतीराय, बघा बुवा तुमच्या जबाबदारी घ्यायचं घ्या, पण आमचं काही मत नाही हो, बघा बा हे काहीतरी करून उठेल. त्याला मारुतीरायांनी आठवण दिली ती महत्वाची. मारुतीराय म्हटले, तुमचा नाही अनुभव, माझा अनुभव आहे. मी जेव्हा शतयोजन समुद्र ओलांडून लंकेत गेलो सीतामाईंच्या शुद्धीसाठी, तेव्हा संपूर्ण लंकेमध्ये एकच घर असं मी बघितलं की त्या गदाला तुळशीचं वृंदावन होतं. बाकी तुळशी वृंदावन नसलेले राक्षसांचे घर पुष्कळ होते लंकेत. खरंच ऐकून ठेवा, तुळशी वृंदावन नसलेले राक्षसांचे घर पुष्कळ होते, पण भगवत भक्तांचं एकच घर होतं की ते तुळशी वृंदावन होतं. कारण भगवत भक्तांच्या घराची खुणच आहे, जयाची द्वारी तुळशी वृंदावन, धन्य ते सदन वैष्णवांचे. ते वैष्णवांचं सदन समजावं की ज्याच्या दारात तुळशी वृंदावन आहे, बरं का. मग त्यांच्या दारात तुळशी वृंदावन होतं. बरं नुसतं तुळशी वृंदावनच नाही, मी सकाळी 4 वाजता ब्राह्मी मुहूर्तावर गेलो तर विभीषण जागे होते आणि भजन चालू होतं. जय श्रीराम जय 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 राम, जय श्रीराम जय 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 राम, श्रीराम जय वाजवता वाजवता, श्रीराम जय जय राम, जय श्रीराम जय 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 राम, जय श्रीराम जय 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 राम, श्रीराम जय जय राम, राम जय राम. बस आता जमलं पहा. असं भजन चालू होतं, दारा तुळशीचं वृंदावन होतं. एवढंच नाही, आमची एकमेकाची जी भेट झाली, जी चर्चा झाली ती महत्वाची आहे. दोघांची भेट झाली. तुळशीदास स्वामींनी रामाला सुंदर वर्णन केलेलं आहे. त्या ठिकाणी 4 मिले 10 जुले, त्यावेळेला 4 डोळे, यांचे 2 त्यांचे डोळे 2, 4 एकत्र आले. 10 जुले यांचे 10 बोट त्यांचे 10, असे 20 बोट एकत्र जुळले. एवढंच नव्हे, 64 ही मिलजाय, त्या ठिकाणी यांचे 32 आणि त्यांचे 32, 64 दात हसण्याच्या संवादाच्या निमित्ताने एकत्र आले. आणि 7 करोड मिले, म्हणजे त्यांच्या अंगावरचे 3.5 कोटी केस आणि यांच्या अंगावरचे 3.5 कोटी केस एकमेकाच्या आलिंगनात एकत्र आले. आणि एकमेक भगवत भक्तांनी मत्ती सामद्गत प्राणा बोध यांचा परस्परांमध्ये बोधाची देवाणघेवाण झाली, परमार्थ बोधाची. आणि काय सांगितलं की तुम्ही कोणाचे उपासक, म्हणजे मी रामप्रभूचा जप करतो असं मला रामप्रभू भेटले नाही. तुम्ही म्हटले मी रामप्रभूचा सेवक मारुतीराय सीतेच्या शुद्धीसाठी आलो. मग मारुतीराय म्हणतात, विभीषणजी आता आपण दोघं सख्खे भाऊ झालो, कारण एका उपास्याचे दोघं उपासक. फक्त आपल्यात गडबडाची झाली, तुम्हाला बाप भेटला नाही, आई भेटली, आणि मला बाप भेटला पण आई भेटली नाही. म्हणजे आपल्या दोघांना एक कमी आहे. मला बाप माहिती आहे तर आईचा पत्ता नाही, आणि तुम्हाला आई माहिती आहे तर बापाचा पत्ता नाही. आता आपण सावड करू. सावड म्हणता का काय तुमच्याकडे? सापडजी. बरं काही म्हणा नाही तर तसेच राहिलो, काय गेले आम्हाला. सावड म्हणजे तुमच्याकडे आमच्याकडे आणा पेरण्यासाठी, आमच्याकडे तुमच्याकडे तुम्ही गंगा वगैरे याला सावड म्हणता ना, तसं तुम्ही आपण आता असं करू. काय करू? तुम्ही मला आईचा पत्ता माहिती करून द्या, मी तुम्हाला माझ्या वडिलांची तुमच्या वडिलांची भेट घालून देतो. नक्की नक्की वचन दिले एकाने. आणि त्यावेळेला सीतामाईचा पत्ता विभीषणाने मारुतीरायांना सांगितला, म्हणजे आईची भेट मारुतीरायांना घालून दिली. आता देवा मारुतीराय म्हणतात, रामप्रभू आता माझी जबाबदारी नाही का यांना वडिलांची भेट घालून देणं, आणि तुम्ही नाकारता चालणार नाही, यांना घ्यावंच लागेल आपल्याला. लक्षात आलं का तुमच्या सगळ्यांच्या? बाकीच्या लोकांनी अविश्वास व्यक्त केला होता, आहे बुवा भक्त पण रावणाचा भाऊ ना, तसं आहे अमृत इंद्राला मिळालेलं, पण विषाचा भाऊ. मग विषाचा भाऊ असल्यामुळे ते कायमचं मरण चुकवत नाही, मरण लांबवतं ते अमृत. पण महात्म्या
त्यांना जे अमृत मिळालं नामामृत ते मरण लांबवत नाही, मरण ही वार्ताच पुन्हा त्यांना ऐकायला राहू देत नाही. संत म्हणतात आम्ही अमृत सेवन केलं ते नामामृत. नामामृताचा परिणाम नाही आम्हा जन्मा मरावे लागत. आता आम्हाला जन्मावं लागत नाही आणि आता आम्हाला मरावं लागत नाही. मरण माझे मरुनी गेले मज गेले अमर, तो माझे मरण पाहिले म्या डोळा. आता राम मरे तो हम मरे. कबीरदास महाराज म्हणतात राम प्रभू मरतील तर आम्ही मरू. राम मरत नाही आम्ही मरत नाही, आम्हाला मरण नाही. चला आणि अजरामर झालो का नामामृत सेवन केलं. म्हणजे इंद्राच्या अमृतापेक्षाही संतांचं नामामृत श्रेष्ठ आहे. आता त्यापेक्षा योग्यांचं अमृत पुन्हा संतांच्या याची तुलना करतो. विठाला 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 विठाला. योग्यांना अमृत मिळतं त्याचं वर्णन ज्ञानेश्वरीत आलेलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतायत दयाच्या जठरू वाहे अमृताचा निज निर्झरू, तया तुझे तृषेचा आड धरू आड पै देना. म्हणजे आपल्या प्रत्येकाची हे भुवया आहेत ना ह्या याच्यामध्ये भरकुटी तिथे अमृताचं तळ आहे छोटस बर का. इथे अमृताचं तळ आहे छोटस आणि ते अमृत आपल्या जठरात पडून ते वाया जातं. मग योगी पुरुष काय करतात, प्राणायाम करतात. म्हणजे नवद्वाराचा निरोध. प्राणायाम करीत असताना येणारीनं श्वास घ्यायचा, सुषुम्नेनं निरोध करायचा, पिंगलीनं सोडायचा. त्याला पूरक, कुंभक आणि रेचक असे 3 नाव आहेत. हे 3 क्रिया एका घडीच्या वेळेला एक प्राणायाम होतो. त्यावेळेला प्राणवायूचं आणि अपानवायूचं घर्षण होण्याकरता शरीराचे 90 छिद्र आहेत ते बंद करायचे. 90 द्वारे पुढे देही नैव पूर्वन्न कारयन. आणि त्यावेळेला एकदा प्राण अपानवायू एकत्र घर्षण झालं की उष्णता तयार होते, कुंडलिनी शक्ती जागृत होते. आणि कुंडलिनी शक्ती जागृत झाली की ती सुषुम्ना नाडीतून वाहणारी, मेरुदंडातून वाहणारी सुषुम्ना नाडी, त्याच्यामध्ये षडचक्र आहे. त्या षडचक्राचं भेदन करीत 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 ती ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते. आणि एकदा ती ब्रह्मरंध्रात आत्मा जाऊन मिळाला की मग त्याला छेदन आणि दोहन अशा 2 क्रिया आहेत. म्हणजे जिभेचा खालचा भाग आहे तो सूक्ष्म शस्त्रांनी कापायचा 8-8 दिवसांनी आणि सेंडो इलेडे लावायचे. 6 महिने ती छेदन क्रिया. नंतर दोहन क्रिया, ती जीभ 6 महिने ओढत राहायची, त्या लांबवायची आणि ती जीभ परत पड जिभेपर्यंत पलटून न्यायची. त्यावेळेला इथला जो अमृताचा स्त्राव होतो तो जिभेच्या द्वारा टाकायला मिळतो. तेव्हापासून त्या योग्यांना भूक आणि तहान लागू शकत. म्हणजे योगी लोक आपण म्हणतो ना उपवासी राहतात 21 दिवस, त्याचं हे कारण आहे. तया सुद्धा तृषेचा आड धरू आड पाहिजे ना. आता योग्यांना भूक आणि तहान लागत नाही. तहानची प्यावी, भुकेल्या भूकची खावी, अहोरात्र व्हावी मवा वारा, हे योग्यांचं कार्य आहे. मग योग्याला देखील वाहे अमृताचा निज निर्झरू त्याला अमृत मिळतं, पण एवढे प्रयास केल्यावर. पण महात्म्यांना अमृत मिळतं नामामृत, पण कसं हरिनामामृत सेविताव हरिनामामृत सेविताव मोक्षाचे भूत पुढे मोक्षाचे भूत पुढे हरिमुखे गाता हरपदी हरिमुखे गाता हरपदी महात्म्यांना मिळतं ते अमृतच आहे. एकनाथ महाराजांनी आपल्या हरिपाठात म्हटलंय हरिनामामृत. आणि सेवे सावकाश म्हणजे योग्यांना मिळतं तसं कठीण प्रयासांनी सावकाशरित्या. म्हणजे एकनाथ महाराजांनी त्याला नामामृत म्हटलं. बरं ज्ञानोबारायांनी काय म्हटलं, नामामृत गोडी वैष्णवाला धनी, नामामृत गोडी वैष्णवाला धनी. नामामृत म्हणजे ज्ञानोबारायांनी देखील नामामृत म्हटलंय, एकनाथ महाराजांनी हरिनामामृत म्हटलंय. आणि नामदेवरायांनी जर म्हणाल तर जिभे गोड तीन अक्षरांचा रस अमृत दयाच पिके पुढे. म्हणजे अमृतही कमी पडेल असं ते नामचिंतन आहे. किंवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतापेक्षाही गोड असं नाम आहे. मग हे हरिनामामृत. मग यांनी नामचिंतन करताना नामाच्या द्वारा नामामृत प्राशन करायला मिळतं. म्हणून जिव्हे अमृतची श्रवे
दुसरं प्रमाण. म्हणजे पहिलं आहे की नाम घेता मन निवे, पहिलं प्रयोजन. आणि दुसरं प्रयोजन की हे अमृताची श्रवे, जिव्हेच्या द्वारा नामाच्या योगाने अमृताचा स्राव होतो आम्हाला आणि सावकाश प्राशन करायला मिळतं. आणि हे अमृताचं आहे की आता पुन्हा कधीच मरावं लागत तुका म्हणजे एका मरण्याची सरे किंवा येण्याची शरीरे शरीरा येणे खरे किंबहुना येरधारे तिळापडे त्यांची सरली येरधार झाला सफल व्यापार भगवान परमात्मा मिळाल्यामुळे किंवा नामचिंतन घेतल्यामुळे अमृत मिळाल्यामुळे आता त्यांची येरधारच संपली. म्हणून जिव्हे अमृताचे श्रवे तुकाराम महाराज म्हणतायत हे जबरदस्त दोन फायदे या नामानी होतात. म्हणूनच आम्ही नामचिंतन करतो आणि तुम्हाला नामचिंतन करायला सांगतो. आता तर कळलं ना कशा करता नामचिंतन करायचे. हे सगळं ऐकल्यानंतर तरी कमीत कमी जिव्हे अमृताचे श्रवे. पण हे नामचिंतन केल्याने आपल्याला अमृताचा स्राव झाला. बर आपलं मन निवलं, आपल्यावर देवानी कृपा केली, याचे काही शकून आहेत. होता ती बरवे ऐसे शकून लाभाचे. हे झालेलं अनुमान प्रमाणाने ओळखायचं असतं. बरवे शकून लाभाचे शकून होतात. शकुनाचे दोन प्रकार, काही शकून आणि काही विरुद्धार्थी शब्द अपशकून. व्यवहारिक आणि पारमार्थिक. व्यवहारातले तर तुम्हाला माहितीच आहे. मुलीच्या संबंधात स्थळ पाहण्यासाठी तुम्ही घराच्या बाहेर पडावे आणि मांजर आडवी वाटतो अपशकून. किंवा एखाद्या महत्वाच्या कामाला निघावेत आणि एखाद्या स्त्रियांना रिकामी घागरी घेऊन समोर यावं, बरं अपशकून आहे. किंवा आपण महत्वाच्या कामाला निघावं नेमका गाढवानी भोंगा सुरू करावा, अपशकूनच आहे. दुर्योधन जन्माला आला तेव्हा 100 गाढव एक वेळेला भोंकले होते, ते अपशकूनाचंच लक्षण आहे. तेव्हा हे एक अपशकूनच आहे. असे बरेचसे अपशकून आहेत. घुबडाचा आवाज, घुबडाचं दर्शन त्यावेळेला होणं अपशकून आहे. त्याच्या उलट शुभ शकून. शुभ शकून म्हणजे काय, आपण महत्वाच्या कामाला निघालो की मुंगसाने येऊन तोंड दाखवावं. म्हणून तर माणसं म्हणतात मुंगसा मुंगसा. तुमच्याकडे नाहीत म्हणत ना, म्हणतात मुंगसाला तोंड असं कधी मांजरे मांजरी तोंड दाखव असं कोणी, कारण तिचं तोंड अपशकून तोंड आहे ना, ते कोणी म्हणत नाही तरी ती दाखवते नेहमीच. मुंगसाला म्हणतात तरी ते दाखवित नाही पाहिजे तेवढं. तेव्हा मुंगूस म्हणा किंवा एखाद्या वेळेला कोकिळेचा आवाज येणं म्हणा, गाईची भेट दर्शनावी येणं म्हणा किंवा भरलेला हंडा सौभाग्यवती असणाऱ्या बाईंनी समोरून घेऊन येणं म्हणा, हे शुभ शकून आहेत. हे जसे व्यवहारातले आहेत त्याचे परमार्थातले शुभ आणि अशुभ कोणते. भक्ती करता करता मन परमात्म्याच्या ठिकाणी रंगणं म्हणा, देवाच्या पायी मन स्थिरावणं म्हणा, हे शुभ शकून आहेत. आणि भक्ती करताना विक्षेप होणं म्हणा किंवा मन न रंगणं म्हणा, हे अपशकून आहेत. तसे बरवे शकून होतात. कोणते, ते दुसऱ्या चरणात तुकोबारा सांगतात. मन रंगणे फिरावणं म्हणा, हे शुभ शकून आहे. आता आपलं मन रंगत नाही असं नाही, पण कोणत्या रंगात रंगतं ते तुम्हाला माहिती सांगण्याची गरज नाही. अशुद्ध रंगात, रजगुण तमोगुणाच्या वृत्तीत अशुद्ध रंगात रंगलेलं मन आहे आपलं. आपल्याला किती चालिलो किती तेन कळे आणि दुःख्या आरंभळे भूकतहान. काय करतो हे कळत नाही, स्मरण तो त्याचे त्याचे नाही, हे रंगण्याचंच लक्षण आहे. पण अशुद्ध रंगात लोक काय म्हणतील, आपलं वय काय याचा आठव न ठेवून जी क्रिया केल्या जातात, हे रंगण्याचंच लक्षण आहे का. एखादं लहानसं पुढे आपण जवळ घेतो, चलो बबड्या बबड्या त्याचे मुके घेणं आमचं दमक किती रंग तुम्हाला तुम्ही पहा. तर हे भान राहत नाही मुका घेण्याच्या जागा कोणत्या. गालाचे मुके घेण्याऐवजी ढेरीचेच मुके घ्यायला थोडंसं वास्तविक ढेरी मुके घेण्याची जागा आहे का, नाही. पण ते रंगण्याचंही एकमेव लक्षण आहे, रंगण्याचंच ते खरं कार्य आहे. अजून सांगू तुम्हाला, गुरुनामगुरु आमचे मामासाहेब दांडेकर दृष्टांत, त्यांचा अनुभव. मामासाहेबांचे वर्गमित्र क्लासमेट त्यांना आपण म्हणूया, ते मुंबईत न्यायाधीश जज म्हणून त्या कोर्टात बदलून आले होते. आणि मामासाहेब तिथे कीर्तनकार म्हणून गेले होते माधवबागला.
तर ते कीर्तनाला आले साहेब. त्यांनी नको अरे तू तर कीर्तन काय झाला, मी तर कोर्ट झालो. बरं झालं तू उद्या योगा रविवार आहे, मी घरीच आहे, तू भेटायला ये. मामासाहेबांना त्यांनी सांगितलं. मामासाहेब म्हटले बरं ठीक आहे मी भेटायला येईल उद्या. पण दुसऱ्या दिवशी असं घडलं घरीच असल्यामुळे आणि एकुलता एक लाडका मुलगा त्याने वडिलांना सांगितलं दादा मी काय मला घोडं पाहिजे. घोडं म्हणजे दुसरं नाही पाहिजे, तुम्हीच घोडं होऊन पाहिजे. काय घोडं झाले म्हणजे याचा मूड ऑफ करायला नको, त्याचं घोडं होऊ द्या पहिले. ते मागच्या भिंतीपासून पुढच्या भिंतीच्या पोराच्या भिंत चालू केला की मागं पडलं चाललं घोडं आपलं. एवढं मोठं घोडं झालं घोडं चाललं आपलं पुढून मागून मागून पुढं पुढून मागून मागून पुढं सारखं ते घोडं फिरायचं. शेवटी त्याचा तो खेळा तो मुलाचा येणे आपले कपडे पुन्हा धारण केले, दार उघडलं तर मग अरे तुम्ही पण आपण केव्हा आलात म्हणजे तू घोडं झालं होतं तेव्हा चालू म्हणजे हे रंगण्याचं लक्षण नाही का, रंगण्याचं लक्षण आहे पण अशुद्ध रंगात रंगण्याचं लक्षण आहे. मग संत म्हणतात आम्हाला तो रंग नको. मग तुकोबारायांनी तर देवाला विनंती केलेली आहे काय, आईचे करी गा पांडुरंगा, आईचे करी गा पांडुरंगा, तुझ रंग वावे रंगला, तुझ रंग वावे रंगी रंगे रे श्रीरंगे. काय फुललाची पतंगे, श्रीरंगाच्या रंगात रंगणं हे महत्वाचं आहे. तुकाराम महाराज आम्ही रंगलो, रंगला या रंगी तुका विठ्ठल, वाही रंगी काळी नाचेल उदास. बस या रंगात तुकोबाराय रंगले. मग आपल्याला रंगायचे का, मग महाराज म्हणतात या शुद्ध रंगात रंगणं. आपलं मन जेव्हा परमार्थ रंगात रंगून जाईल काही आठवणार नाही आपल्याला. जोपर्यंत गणपतीचा आवाज हरिपाठ म्हणताना आठवतो ना, आठवतो म्हटलं काही काय तर हरिपाठ तर शेवटाला जातच नाही, तिथंच फिरवतो. ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. आता समाधी संजय हरिपाठ म्हणण्याऐवजी सर्वाघटी पूर्ण एक नांदे आला हरिपाठ फार माग चालला पुन्हा त्या हरिपाठाने तीर्थव्रताने मग हवे विनसिद्धी. आता वायाची उपाधी करीची जना म्हणा ना, दंभ धर्म चालला पुन्हा माग, पुढून मागून मागून पुढं, पुढून मागून मागून पुढं. शेवटी एक तास होतो हरिपाठाला 27 बघा ते वय टाकलं काय काय कळत नाही, हरिपाठ पुढे टाकत नाही. शेवटी मध्ये सोडून देताना आपल्या कामाला लागतात. असे कित्येक महाभाग आहेत. अजूनही हरिपाठाचं जजमेंट जमत नाही त्यांचं. काय होतं काय रंग न रंगण्याचं लक्षण आहे, इकडे तिकडे इतरत्र ठिकाणी लक्ष आहे. पण महाराज म्हणतायत आमच्या देहाची आम्हाला साध नाही, आम्ही पूर्ण परमार्थ भजनात रंगलो. तुकोबाराय भजन डोंगरावर करीत बसले, त्याला वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी हे स्वरे आळवेचे, वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे. त्याला त्यांच्या अंगावरची पक्षी येऊन बसायचे. साप विंचू भान नाही, रंगण्याचं लक्षण परमार्थ रंगा. अनेक 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 एकदा ते मोहळाच्या जवळ बसले जाऊन त्या मोहळाच्या सर्व माशा शरीराला तोडत होत्या, पण भरभूत भजनात खंडना नव्हती. रंगण्याचं लक्षण. त्यांचे बिवणे त्यांच्याकडे आले, यांनी आळणीच खाल्लं. जिजाबाईने बिठे टाकले कथा भाग तुम्हाला माहिती आहे. पण भावांना मात्र ते प्रवृत्ती ते रंगलेच नव्हते ना भगवत भजनात, त्यामुळे ते जेवलेच नाही, हे जेवून गेले. जिजाबाईने त्यांना विनंती हो तुम्ही का सांगा मीठ. जिजाबा तुला माहितीये का माझी या देहाची मज नाही चाड, कुठे करू कोड आणि काचे, काय खातो आम्ही कास या सांगाते, कैसे हे लागते नेनो मुखे. रंगण्याचं लक्षण आहे. काय होतं हे आम्हाला कळत नाही. मग असं रंगलं पाहिजे मन ही देवाची कृपा समजावी. मन रंगले रंगले बरं तुझ्या चरणी स्थिरावले. आपलं मन चंचल आम्ही मन कृष्ण प्रमाती बलवदृढम. काय काय करतोय मला परिणायके नारायणा. हे मन इतकं चंचल आहे फार, याची राहता वया थोडे त्रिलोक्य या मग या मनाचा स्वभावच असा आहे. या मनाचा कीड चपळाची स्वभाव उगा अतिशय बहुत चंचल चपळ जाता येताना गेले. असं चंचल मन, पण ते मन देवाच्या पायाजवळ स्थिरावलं रंगलं की मग समजावं आता देवाची कृपा आपल्यावर होऊ लागलेली आहे. केली या विठ्ठली आईची कृपा जाणावी. आता देवाने आपल्यावर कृपा केली असं समजावं आपण. आता आपण वेगळी समजतो धनलाभ झाला देवाची कृपा आहे. काय माझं आपल्याला एक एक ऊस हातासारखा देवाची कृपा आहे. ऊस मोठा होण्यासाठी खताची गरज आहे, पाण्याची गरज आहे, देवाच्या कृपेची काही गरज नाही. देवाची कृपा इथं पाहिजे की तुला संसार दुःखाचं मुक्त करून परमानंदाच्या वास्तव बोधावर नेऊन पोहोचत असेल तर ती देवाची कृपा आहे. ही सामान्य गोष्टीला आपण त्याला देवाची कृपा समजतो. तर महाराजांना केली या विठ्ठले आईची कृपा जाणावी. अभंगाच्या 2 चरणाचा मी विस्तृत भावार्थ सांगितला. वेळ संपलाय. एकदा विठोबा रुक्माई म्हणा की 2 मिनिटातच 2 चरणाचा अर्थ महत्वाचा सांगून सेवा पूर्ण करूया. आपण आतापर्यंत शांततेने बसलात, आनंदाची गोष्ट आहे. आता सर्वच्या सर्व पुरुषांनी एकदा वरती हात करा बरं. फक्त पुरुष वर्गाने बांधवानी, मातृवर्गाने हातवरती करू नका महिला मंडळाने. मात्र विठोबा रुक्माई म्हणायचं आहे आणि पुरुषांनी सरळ वरती हात करायचे निलगिरीच्या झाडासारखे सरळ.
शाबास शाबास. कोणाचं कोणी राहिला असेल तर चेक करून पहा आणि हात वर करण्यासंबंधात विनंती करा त्यांना. केली विनंती, केले सरळ हात वरती, सरळ सरळ एकदम करा बरं. हा वाजवा टाळ्या. विठोबार कुमार भजन झालं पाहिजे. नाही तर मग पोरे रडतच आहे, आई काम करतेच आहे. तसं नाही, पोरगा मनापासून रडला पाहिजे ना. आईला ते रडणं ऐकल्याबरोबर हातचं काम हाती सोडून ती त्याला घ्यायला आली पाहिजे. तसं तुम्ही त्या मनाने मनापासून रडले म्हणा. आता पण टाळ्या वाजवल्या, पण विठोबार किती जण म्हणले तुमचं तुम्हालाच माहिती. नवीन आरती करताना असं होतं, आरती फिरवताना घंटी बंद आणि घंटी फिरवली तर आरती आणि दोन्ही सुरू ठेवलं तर तोंडच बंद, ते दोन्हीच फिरतं बंद. आता होईल होईल होता होता होईल, काळजी करू नका. असो, आता पुढची प्रमाण अशी आहेत. झाले भोजन असे देशे, तिरा पडून ठेला इच्छे, झाली याचे ऐसे अंगाये ते उद्गार. तुकोबाराय सांगतायत की झाले भोजन असे दिशे, जेवण झाल्याची काही खूण आहेत, काही लक्षण आहेत, काही शकून आहेत. काय शकून आहेत? अगोदर लौकिक घ्या तुम्ही. हे करे जेवण दिसत ते साते. बर, ढेकरे जेवण, माणसं वाढतात, जेवणारा जेवतो, पण एकदा ढेकर आला की त्याचं जेवण झाल्याची ती पोच पावती समजावी. बरं बाबा, ते नोटीसच समजावी, ते पत्र समजावं आपल्याला. श्रीयुत राजमान्य ढेकरे जेवण दिसत ते साते, ढेकरे जेवण दिसत ते साते. आपण पाठविलेला माल मिळाला, गोडाऊन फुल झालेला आहे. आता कृपया माल पाठवणं बंद करा. अधिक पाठवल्यास मटेरियल बाहेर येण्याची शक्यता आहे. कळावे आपला ढेकर हे टपाल, हे टपालच आहे. आता वैज्ञानिक दृष्ट्या त्याचा अर्थ आपण वेगळा लावून घ्या की प्रत्येक घासामध्ये जी आकाशाची पोकळी आहे, जी हवा आहे, जे वारेपण आहे, त्या घासाची ती हवा परत बाहेर येणं म्हणजे ढेकर आहे. पण खऱ्या अर्थाने तसं नाही. महाराज सांगतायत ढेकरे जेवण दिसत असे साचे, ढेकराने जेवण झाल्याची ती खूण आहे. आता काही माणसं तर ढेकरालाही मानत नाही. ते म्हणतात तुमची टपाल मिळाली, माल पाठवणं बंद करणं योग्य होते, परंतु अधिक आग्रह आणि माल अतिशय चांगला असल्यामुळे एवढा सप्लाय करून घ्या. आणि अशा माणसांकरता एक श्लोकही पण आहे, बरं, तो पाठ करून ठेवा. तो श्लोक असा आहे, परानम प्राप्ते दुर्बुद्धे मा प्राणेषु दयान करू, परानम दुर्लभम लोके प्राणान जन्मनी जन्मनी. अर्थ कळला? सुभाषितकार म्हणतात, बाबा परानम दुर्लभम लोके, हे मानवा, जर दुसऱ्याच्या घरचं अन्न जर तुला खाण्याची संधी मिळाली, प्राप्त झाली, तर तू असं कर, खाता खाता मरण आलं तरी चालेल, पण हायगाई करू नको. कारण मा प्राणेषु दयान करू म्हणजे तुझ्या प्राणाची देखील दया करू नको की माझ्या जीवाचं काय होईल, खातच राहा. पण म्हणे प्राण गेला तर, अरे प्राण गेला तर प्राण प्रत्येक जन्मात आहे, पण परान्न फक्त एवढ्याच जन्मात आहे. परान्नम दुर्लभम लोके प्राणान जन्मनी जन्मनी. प्राण प्रत्येक जन्मात आहे, पण परान्न दुर्लभ आहे, ते खाऊनच घे. खरंच अनुकरण करू नका मात्र.
हा विरोधाभास अलंकार आहे. तेव्हा तसं सत्यता नाही त्याची, असंही करणारे आहे. मग माणसाची एकदा वृत्ती संपली, खरा अर्थ जर फायदा ठरला तर चिरा पडून ठेला इथे इच्छा संपते जेवणाची ही समजावं. ती माणसं अगोदर हो काय तुम्हाला जिलेबी वाढण्याची अक्कल आहे का? काय समोरच्या पंक्तीला 17 वेळा जिलेबी फिरते आणि आमच्या पंक्तीला मात्र एकदा येत नाही. ना नाही तर वाढत तसं खाली ठेवा. म्हणजे इतका आग्रह. तोच माणूस एकदा जेवण होत होता 2 वेळे 4 वेळे 5 वेळे 5-6 वेळे त्याच्या जिलेबीच्या पानावरती ठेवल्यानंतर मग शंभो नाही आता अजिबात वाढणार नाही नाही वाडा शेजारी होता नाही नाही यांना वाडा एक ठेवा जिलेबी एक जिलेबी एक ठेवा पहिल्यांदा म्हणतो, नंतर जिलेबी हा शब्द बघून एक ठेवा त्यांना एक ठेवा एक त्यांना पहिल्यांदा फार चाललं त्यांचं वाडा ठेवा त्यांना या ठेवले त्यांना ठेवा. हा जेवणारा चिरतो. आता जर तू ठेवली तर मी सुद्धा ठेवून देईल. आता मी सुद्धा ठेवून देईल तुझा ठेवली तर याचा गैरअर्थ घेऊ नका. जर तू जिलेबी पळस ठेवली पानावर तर मी तशीच ठेवून देईल, खाणार नाही. म्हणजे मी ठेवून देईल म्हणजे मी तशीच ठेवली पानावर, खाणार नाही. असा भाग आहे का चिरा पडवणी ठेला इथे ज्ञानोबाला आमचा तृप्ती न होता न लोटीचे भाने जेवी. एकदा सिद्धता प्राप्त झाली की साधन संपत, तृप्ती झाली जैसे साधने सरती आपण बस त्याप्रमाणे एकदा जेवण झालं मग चिरा पडून ठेला इथे. तसं भगवत प्राप्ती झाली की झाली याच्या आयसे अंगा येते उद्गार, कृतार्थतेचे उद्गार त्याच्या अंगातून त्याच्यातून निघाल्याशिवाय राहत नाही. ही देवाची भगवत कृपा आहे समजावी. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात भगवान परमात्म्याची भेट होते ती कोणाला होते, कशी होते, त्यावेळेला काय घडतं याचा विचार शेवटच्या चरणात तुकोबा राहायचा. सुख भेटो आले सुखा, सुख भेटो आले सुखा, निध सापडला मुखा, निध सापडला मुखा, तुका म्हणे रेखा आता नाही आनंदा, तुका म्हणे रेखा आता नाही आनंदा, मन रंग शेवटच्या चरणातून तुकोबाला होतात सुख भेटू आले सुखा. आता सुखाला सुख भेटलं त्याच्यात एक तात्विक चिंतन आहे. 1 मिनिटात सांगतो भजन करा. विठ्ठल विठ्ठल सुखाला सुखाची भेट. ते म्हणा हे कसं काय भेटतं ते सुख आणि ज्याला भेटतं तेही सुख. हो हे दोन्ही सुखाला सुख भेटतात. मुळात भगवान परमात्मा सुखरूप आहे. त्यांचं वर्णन आपण नेहमीच ऐकतो की नाही. सर्व सुख आहे भिवरेच्या तिरी, आमोची पंढरे कामधेनू. सर्व सुख परमात्मा, सर्व सुखाचे आगर सुखरूप आहे का? बस माझ्या पांडुरंगासारखा तो त्यासारखा दुसरा कोणी सुखरूप नाही. पण भगवान परमात्मा सुखरूप आहे आणि मुळात जीव देखील सुखरूपच आहे. जीवही सुखरूप आणि देवही का? जीव कसा काय सुखरूप आहे? हो जीव देवाचा अंश आहे आणि देव जीवाचा अंश आहे. अंश अंशांश भाव देवात आणि जीवात निर्माण होतो. कारण भगवान स्वतः गीतेच्या 15व्या अध्यायात कबूल करतायत ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना मनष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षते. ममैवांश हा जीवलोके, माझा अंश म्हणजे हे जगत जीव आहे. मग देवात एक अंश स्थितो जगत, माझ्या एका अंशाने हे जगत आहे. किंवा मारुतीने देखील हे कबूल केलेलं आहे रामायणामध्ये. देहदृष्ट्या त्वं दासोहम, जीवदृष्ट्या त्वदंशकः, आत्मदृष्ट्या त्वं मे वहाम इथे मी निश्चलामती. मारुतीराय म्हणतात देहाच्या दृष्टीने मी तुझा दास आहे, जीवाच्या दृष्टीने मी तुझा अंश आहे आणि आत्म्याच्या दृष्टीने तू आणि मी दोघं एकच आहोत. एवढा मोठा फरक आहे. मग जीव जर देवाचा अंश असेल आणि भगवान जर या जीवाचा अंश असेल तर भगवान परमात्म्यापासून प्रगट झालेला निर्माण झालेला जीव, देव जर मुळात सुखरूप आहे तर जीव काय होईल त्याच्यापासून? सुखापासून सुख जन्माला येईल का सुखापासून दुःख येईल? म्हणजे शेळी व्याली आणि मांजर झाली.
असं कधी घडल का? शेळी जर व्याधी तर शेळीपासून शेळी बकरी जन्माला येईल का मांजर येईल? वाघापासून उंदीर जन्माला येईल का? वानरापासून कुत्रा येईल का? नाही बाबा. हे जसं आहे बीज तैसे फळ येती वरी, त्याचा नियमच आहे. तसं या ठिकाणी तर वानरापासून वानरच, मांजरीपासून मांजरच, वाघापासून वाघच, शेळीपासून शेळी, म्हैसपासून म्हैसच. हे जसं आहे तसं सुखारूप परमात्म्यापासून निर्माण झालेला जीव देखील सुखच. सुखातून निर्माण झाला ना, मग सुखाचा अंश असल्यामुळे काय असणार हा? म्हणजे हाही सुखरूपच. मग तुम्ही म्हणाल असं जर होतं, सुखरूप जर जीव होता तर याने दुःख का भोगलं? त्याचं कारण त्याचा अज्ञान, भ्रमात्मक दोष. माणसाला भ्रमामुळे दुःख भोगावं लागतं. मृग म्हणजे हरण, हरणाच्या बेंबीतच कस्तुरी आहे, पण हरण त्याच्या श्वासाने जिकडं तिकडं भ्रमत. तसंच तुमचं आमचं त्याचं भ्रम, त्याचा अज्ञान आहे. हे त्याचं अज्ञान, दुसरं उत्तरच नाही त्याला. हे काय आहे? अज्ञान आहे. आपल्या बेंबीत कस्तुरी आहे याचंच त्याला भान नाही, आणि त्यामुळे तो इतरत्र ठिकाणी पाहतो. तसंच तुमचं आमचं आहे. स्वकंठेच स्थितम वस्तू परिभ्रामेन प्राप्त येते. स्वतःच्या गळ्यात असलेली वस्तू भ्रमामुळे देखील प्राप्त होत नाही. तसं तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम का भ्रांताचे काम विषयावरी. हृदयामध्ये राम आहे, पण विषयावरी भ्रांत असणाऱ्या माणसाची इच्छा आहे. मग देव आहे मध्ये, आपण शोधतोय बाहेर. मोठे जे बैल असतात ना, ते थारोळ्यात पाणी पडतं, ते पाणी असतं मागे आणि बैल लावतात पुढे. दिवसभर मोठ्यानं पाणी तेच काढतात, पण पाणी त्यांनाच मिळत नाही, घरचे कोरडे होतात. ते जर मागे वळले तर पाणी तिथंच असतं. तसं आपली ही नजर बाहेर आहे आणि परमात्मा तत्व मध्ये आहे, पण आपली भेट नाही. पण एका देवाला तो भेटला तर देव तिथंच परमात्मा परवता दुरी नाही. आपण आजवळी नरगेस हा धुंडावा असा देव आहे. म्हणून त्या देवाला जीव भेटतो तेव्हा सुख सुखा भेटू आले, सुखाला सुख भेटतं. मग महाराज म्हणतात हा देव भेटला कशामुळे? तर सुख सुखा बरं भेटले हे ठीक आहे, पण निध सापडला मुखा, या मुखाला सापडला. तो मुखाला सापडला म्हणण्याचा अर्थ पहिल्या चरणाची संबंध आहे त्याचा. निध सापडला मुखा, कारण पहिल्या चरणात तुकाराम महाराजांनी नाम घेता असं म्हटले. नाम घेणं ही क्रिया मुखाची आहे, आणि नाम घेतल्यामुळे जर नामी सापडला तर तो कशाला सापडला? आता मुखाला सापडला. निध सापडला मुखा, पण जो सापडला तो निध म्हणजे ठेवा, धन. तुकोबाला त्याला म्हणतात परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण. किंवा तुका म्हणे धन निजजांचा नारायण, किंवा टाळती पुळ्या धन. तुकोबाला म्हणतात टाळती पुळ्या धन, देव धन आहे, आणि तो धन परमात्मा आम्हाला सापडला तो मुखाला. आता देव जेव्हा सापडला तेव्हा त्या आनंदाला पारावार राहील का? तुका म्हणे लेखा आता नाही आनंदा. देव भेटल्यावर तो जो आनंद होतो तो सांगण्याच्या पलीकडे आहे. कारण बाकीचा आनंद सांगता येतो, पण परमात्मा प्राप्तीचा आनंद सांगता येत नाही. उदाहरणार्थ पाण्याच्या टाकीतलं जे पाणी आहे ते किती टाकीत पाणी आहे ते सांगता येतं, पण समुद्रातलं पाणी सांगता येत नाही. कारण त्या टाकीवर त्याची कार्यक्षमता दिली असते की नाही. 1,97,953 लिटर ही त्याची मर्यादा. पण समुद्रावर आहे काही किती गॅलन्स, किती लिटर, किती मीटर, काही नाही त्याच्यात. त्याचं कारण आहे त्याला अथांग पाणी. समुद्राजवळ गेल्यावर एकच उत्तर आहे, हो समुद्रात पाणी. त्याचं उत्तर कसं? बाबा हेच उत्तर त्याचं. म्हणजे संख्येनं सांगाय उत्तरच नाही. समुद्रात पाणी किती? बाबा हेच उत्तर त्याचं. दुसरं उत्तर नाही म्हणजे निरुत्तर. बाबा करणे. तसं परमात्मा प्राप्तीचा आनंद झाला, किती झाला? सांगण्याच्या पलीकडे झाला. तुका म्हणे लेखाचा नाही आनंदा. त्या आनंदाचं लिखाण करता येत नाही, वाचन सांगता येत नाही. एवढा मोठा तो आनंद आहे. तुका भाग गेला सिन गेला, अवघा झाला आनंद. तुकोबाराय म्हणतायत. एकनाथ महाराज म्हणतात अवघे चित्रलोकी आनंदाची आता. बरं ज्ञानोबाराय म्हणतायत आनंदू रे आजी आनंदू रे, सभायाभ्यंतरी अवघा परमानंदू रे, अवघा परमानंदू रे, आनंदू रे आजी आनंदू रे. आज आनंद झाला सभायाभ्यंतरी, बाहेर आणि मध्ये तोच आनंदच आनंद. किंवा आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचा डोहा आनंदाचा तरंग आणि आनंदाचा अंग. सर्व आनंदच आनंद नाही. आनंदाची जोडा अमर्याद आनंद रे विठोबा झाला माझे मने, झाला माझे मने. देखील लोचने विटे सहित पाऊले. देवाला पाहिला अमर्याद आनंद, अवघी आनंदाची सृष्टी झाली. ही संपूर्ण सृष्टी आनंद रूपाने प्रगतीला येते. म्हणून तुका म्हणे लेखा आता नाही आनंदा, मन रंगले तुझे चरणी स्थिरावले. केलिया विठ्ठले आईची कृपा जाणावी. असं जर घडलं तर देवाची कृपा आहे असं तुकोबाराय म्हणतात. आपण समजावं. ज्ञानेश्वर माऊली राज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली राज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली राज माऊली
भावार्थ झाला, वेळ संपला नव्हे जास्त झाला. सुरुवात उशिरा झाल्यामुळे अभंगही मोठा असल्यामुळे थोडंसं चिंतन करता करता आपला वेळ झाला असला तरी हा परमार्थातला ओव्हर टाईम आहे, काळजी करू नका. कारण डबल पगार मिळतो, डबल ओव्हर टाईमचा. त्याचं 2-5 मिनिटं जर जास्त झाले तर त्याचं अधिक पुण्य मिळेल आणि देणारा भगवान आहे, आपण कोण देणारे आहोत. तेव्हा जाता जाता एक महत्वाची गोष्ट ऐकून जा बरं का आजच्या कीर्तनातून. महत्वाची गोष्ट अशी आहे की या वर्षी ज्ञानेश्वरीला 700 वर्ष पूर्ण झालेली आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनी लिहून पूर्ण केली. त्याचा कालावधी ज्ञानेश्वरी ज्ञानोबारांनी निर्देशित केला. शके 1212 जे टीका केली ज्ञानेश्वरी. 1212 म्हणजे 12 ते 12 शके साली ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली आणि आता 19 ते 12 शके सुरू आहे. तेव्हा या वर्षी ज्ञानेश्वरीला 700 वर्ष पूर्ण झाले म्हणून ग्रंथराज ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी महोत्सवी वर्ष हे वर्ष आहे. या वर्षी काही करू नका, फक्त ज्ञानेश्वरीचं पारायण करा. या वर्षी ज्ञानेश्वरीचं पारायण करण्याला अति महत्व आहे. तेव्हा आपल्या गाव पातळीवर म्हणा, तालुका पातळीवर म्हणा, नाही जमलं तर आपल्या घर पातळीवर का होईना, आपापल्या घरापुरतं लिमिटेड असं का होईना, आपल्या पुरतं का होईना, देह पातळीवर आपल्या पुरतं बस एक ज्याचं त्याने का होईना पण ज्ञानेश्वरीचं पारायण करा. एखादा ज्ञानेश्वरी ग्रंथ विकत आणा, तो घरी ठेवा, दररोज त्याची पूजा करा. 5 ओव्या का होईना आयुष्यभर इथून पुढे वाचत जा. नामदेवराय म्हणतात नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. आता महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात मोठे मोठे ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू आहेत. आता आपल्या मराठवाड्यातच नांदेड जिल्हा पातळीवर जो आता सप्ताह झाला ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह, तिथे 9033 लोक पारायणाला बसले होते. 9033 इतका मोठा सप्ताह झाला. महाराष्ट्राचे राज्यपाल त्यांच्या हस्ते ती प्रज्वलन झालं. 1200 पोते तरी ते गहू जमले होते. इतका मोठा सप्ताह त्याने 9000 बसवले. तुम्ही 900 लोक बसून तर पराक्रम करा. असे समज नाहीपेक्षा ज्ञानेश्वरीला 700 वर्ष झाल्यामुळे 700 तर लोक बसवा, नाही जमलं तर 70, कमीत कमी 7 असे तर बसा आणि पारायण करा. या वर्षी जर एक पारायण केलं तर 700 पारायण केल्याचं पुण्य मिळतं. असं हे वर्ष. हे वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन वद्य अमावस्येपर्यंत आहे. जवळजवळ 2-3 महिने संपले त्याच्यातले आणि आता राहिले अवघे 9 महिने जवळजवळ. तेव्हा एवढ्यात जर जमलं तर पहा आपलं भाग्य. या वर्षाच्या अगोदरच आपला जर रिझल्ट लागला असता तर आपण काय पारायण केलं असतं. यानंतर आपण जन्माला आलो असतो तर काय पारायण झालं असतं. या वर्षात आपण 2च वर्षाचे बाळ असतो तर काय पारायण केलं असतं. योगायोगाने सुज्ञ आहोत आणि आहोत तेव्हा ज्ञानेश्वरी जरूर वाचा आणि हे भाग्य आपल्या पदरात पाडून घ्या अशी माझी कळकळीची तळमळीची विनंती आपल्यापर्यंत मी पोहोचवली. माझ्या कीर्तनातून नामाचा महिमा उभारायला सांगितला. ते नाम प्रत्येकाच्या जीवनात अत्यावश्यक आहे. कलियुगाचे सर्वांना सर्वसामान्यांना शक्य आहे. ते नामचिंतन करून आपल्या जीवनात आपल्या कृतार्थतेचं फळ लागून घ्या हीच विनंती. जाता जाता एका सांगायचं आपण प्रत्येकाने गळ्यात तुळशीची माळा घाला, गंध लावा, वारी करा, धार्मिक ग्रंथ वाचा, कीर्तन प्रवचन ऐका आणि चांगल्या माणसाच्या संगतीत राहून आपलं जीवन निर्व्यसनी उद्योगी पारमार्थिक बनवून कृतार्थ करून घ्या. हेच कीर्तनाचा अंतिम साठ. संग्रही ठेवून अनुकरणाचा अनुभूतीपर्यंत पोहोचा. भगवत कृपेने आपण पोहोचो ही सदिच्छा व्यक्त करून मी माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. आता चालवून कीर्तन करू. चाल होईपर्यंत कोणी उठू नका. आता थोडं राहिलं, फार 2 मिनिटं कर.